Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to information about admission process of agriculture universities. विद्यार्थी मित्रांनो, CET परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. या रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरू झालेलं आहे. या CET अंतर्गत विविध फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जसं इंजिनिअरिंग आहे, बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे आणि ॲग्रिकल्चर आहे. ह्या CET आधारित या डिग्री कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण व्हिडिओ तयार करत आहोत. तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण की आपण जे टॉपिक घेणार आहोत ॲग्रिकल्चरबद्दल आपण व्यवस्थित सांगणार आहोत. कारण की मेडिकल या क्षेत्रामध्ये मॅक्झिमम लोकांना माहिती असते किंवा ते ॲडमिशनसाठी बरेचसे सेल उभे आहेत आणि त्यांनी फी घेऊन ते प्रेफरन्स फॉर्म भरून देतात. परंतु ॲग्रिकल्चरसाठी असं प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी असं कुठं नाही. म्हणून मी असं विचार केलं की ही माहिती द्यावी की जेणेकरून यामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम क्रिएट होतात की जे प्रॉब्लेम सर्वांना भेसळणारे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण इथं सॉल्व करून घेऊया. त्याबद्दल व्यवस्थित माहिती सांगणार आहोत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत, आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोचवावं आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण हे एज्युकेशनल चॅनल आहे आणि आपण एज्युकेशनमधलं जे काही घडामोडी आहेत याबद्दल आपण व्हिडिओ तयार करणं सुरू आहे आणि याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण असे व्हिडिओ आपण भरपूर पाठवतो. परंतु एज्युकेशनल व्हिडिओ हे सहसा कोणी पाठवित नाही, परंतु आपण पाठवायला पाहिजे. ही माहिती सहसा जे एज्युकेटेड आहेत त्यांनासुद्धा माहीत नसते. तर ग्रामीण लोकांना तर याची माहिती फारच कमी असते आणि ती पूर्ण नसते. यासाठी मी ॲग्रिकल्चर या फॅकल्टीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंटची गरज आहे, कशा पद्धतीनं करायला पाहिजे याची सविस्तर आपण माहिती बघणार आहोत. आणि याच्यामध्ये भरपूर असं माहिती नसणार आहे ते माहिती करून देणार आहे. ज्यांच्याकडे व्हिडिओ येईल त्यांनी जास्तीत जास्त जे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करायला पाहिजे. आणि बरेच शिक्षकांना सुद्धा याची माहिती नसते, परंतु आपण एज्युकेशन फील्डमध्ये असल्याकारणाने याची माहिती असायला पाहिजे. कारण की शिक्षक हे समाजामधलं मोठं आदर्श घटक असतं. बरेच विचारण्यासाठी शिक्षकाकडे येतात. तर ही माहिती ते प्रायमरी टीचर असू द्या, हायस्कूल असू द्या, ज्युनियर असू द्या, सिनियर असू द्या किंवा इतर याच्यामध्ये कोणत्याही भागामध्ये असणारं जे व्यक्ती आहे शिकलेलं त्यांना याची माहिती असायला पाहिजे. तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यानंतर नक्कीच बघा, फायदेशीर ठरणार आहे. कारण आपलं शेतकऱ्याचं विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी ह्या ॲग्रिकल्चरमध्ये फार स्कोप आहे आणि त्याला फारच वेटेज आहे. ते कशा पद्धतीनं वेटेज आहे तर ते मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आपण एज्युकेशनलमधले व्हिडिओ जे काही स्कॉलरशिपचे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. आतापर्यंत आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि क्रॉप सायन्स या विषयाबद्दल 11वी 12वी याचे व्हिडिओ आपण भरपूर तयार केलेले आहे. सिलेबस संपत आलेला आहे. ते संपल्यानंतर आपण फक्त एज्युकेशनल जे काही घडामोडी आहे, विद्यार्थ्यांना फायदेशीर जे काही स्कीम आहे शासनाच्या ते आपण यानंतर व्हिडिओ तयार करणार आहोत. यासाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार आणि तुम्ही बघत राहणार. तर चला बघूया आपण. तर इंजिनिअरिंग, बी फार्मसी,
डी फार्मसी आणि ॲग्रिकल्चर यासाठी CET क्वालिफाईड म्हणजेच ज्यांचं रिझल्ट लागलेलं आहे आणि त्यांनी हे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय राहायला नको. तर सर्वात अगोदर आपण ॲग्रिकल्चरबद्दल बोलणार आहोत. तर बघूया आपण ॲग्रिकल्चर. तर इथं मी इंजिनिअरिंगची लिंक पाठवित आहो, बी फॉर्मची लिंक आहे, आर्किटेक्चर लिंक आहे, ॲग्रिकल्चर लिंक आहे, डिप्लोमा फार्मसी आहे. परंतु आपण यापैकी ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर ॲडमिशन प्रोफेशनल डिग्री कोर्सेस, तर या ॲग्रिकल्चरमध्ये फक्त एकच असं नाही, जसं मेडिकलमध्ये आपण MBBS, BMS, BDS, BVMS असे जे फॅकल्टीज आहेत, तसं ॲग्रिकल्चरमध्ये एकूण 9 फॅकल्टीज आहेत. आणि या 9 फॅकल्टीसाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, एकच फॉर्म भरायचा आहे. सगळ्या 9ही फॅकल्टीसाठी आपल्याला एकच वेळ रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे विसरू नका. जे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते मी ट्रेस देऊन तुम्हाला सांगत आहे की हे रजिस्ट्रेशन या फॅकल्टीसाठी 9 फॅकल्टी आहेत. आपल्याला ॲग्रिकल्चर ॲडमिशन, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी एकूण 9 फॅकल्टीज आहेत. तर पहिला आहे BSc ॲग्रिकल्चर, ज्याला आपण BSc कृषी असं म्हणतो. नंतर BSc हॉर्टिकल्चर, याला पण BSc उद्यानविद्या असं म्हणतो आपण. तर ह्या दोन्ही फॅकल्टीसाठी PCB आणि PCM ज्या विद्यार्थ्यांनी CET, नीट आणि JEE या विद्यार्थ्यांसाठी जो PCB घेऊन किंवा PCM घेऊन क्वालिफाईड झालेला आहे, म्हणजेच त्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता क्वालिफाईडचा असा अर्थ घेऊ नका की किती पर्सेंट आहे त्याचं घेणं देणं नाही. CETचं पर्सेंटेज बघितलं जात नाही. रजिस्ट्रेशनसाठी पर्सेंटेजची गरज नाही. किती मिळाले, पर्सेंटाईल किती आहे, ते 40 असू द्या, 50 असू द्या, याचं घेणं देणं नाही आहे. फक्त 12वीमध्ये ओपनच्या विद्यार्थ्यासाठी 50% हे सायन्समध्ये मार्क पर्सेंटेज असायला पाहिजे. आणि जे कॅटेगरी विद्यार्थी आहेत, SC, ST, NT, OBC या विद्यार्थ्यांना 40%ची अट आहे. हे विद्यार्थी 12वीमध्ये ज्यांना 50% आणि 40% मार्क मिळालेले आहेत, ग्रुपिंग नाही म्हणत आहेत, सगळं पूर्ण होल रिझल्ट जे आहे ते 50 आणि 40, 50 ओपनवाल्यासाठी, 40 कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत असे 12वीमध्ये पर्सेंटेज असतील आणि त्यांनी CETची एक्झाम दिलेली असेल, नीटची एक्झाम दिलेली असेल, JEEची एक्झाम दिलेली आहे आणि यामध्ये ज्यांचे जास्त पर्सेंटाईल आहे ते ग्राह्य धरणार आहे. हे माहीत असू द्या की ज्या विद्यार्थ्यांनी CET दिली नाही परंतु नीट दिलेली आहे त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. JEE परीक्षा दिलेली आहे, नीट दिलेली नाही, CET दिली नाही, त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि तिन्ही दिलेली असेल तर तिन्हीमध्ये ज्यामध्ये पर्सेंटाईल जास्त आहे ते ग्राह्य धरलं जातं. समजलं बाळांनो? हे महत्त्वाचं आहे, हे माहीत नसतं. तर CET असू द्या, नीट असू द्या, JEE असू द्या, ह्या तिन्ही परीक्षा दिलेली असेल किंवा 3पैकी एक पण परीक्षा दिलेली असेल आणि त्याचं 12वी पर्सेंटेज, होल पर्सेंटेज जे म्हणतो आपण, 50% ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात. समजलं बाळांनो? नंतर तिसरी फॅकल्टी आहे BSc फॉरेस्ट्री. ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्येच कोर्सेस आहेत, BSc फॉरेस्ट्री. नंतर BFSc फिशरीज सायन्स म्हणून, कोणतं BFSc बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स. तर यासाठी, या कोर्सेससाठी आपण PCBमध्ये नीट किंवा CET किंवा नीट किंवा CET यापैकी एक किंवा दोन्ही दिलेलं असेल आणि 12वीमध्ये 50% ओपनवाल्यासाठी आणि कॅटेगरीवाल्यांना 40% पर्सेंटेज असेल तर त्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन, म्हणजे वेगळं रजिस्ट्रेशन नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. 9च्या 1 जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर 9साठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलं असं ग्राह्य होणार. प्रत्येकाला वेगळं फॉर्म भरायची गरज नाही आणि रजिस्ट्रेशन करण्याची फी लागणार नाही. फक्त CET सेल जिथं आहे त्यांनी फक्त फॉर्म भरण्याची फी घेणार, जे काही 100 असेल, कोणी
80 घेत असेल, 50 घेत असेल, ते घेणाऱ्यावर आहे. बाकी कोणती फी लागणार नाही रजिस्ट्रेशनसाठी. अलग लक्षात. जसं नीटची परीक्षा देण्यासाठी परीक्षेचं फॉर्म भरलं तुम्ही, जे काही 800, 1000, 1500 जे काही लागले, आता हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी फी लागणार नाही. CET मध्ये आपण पैसे भरलेले आहेत, नीटचे पैसे भरलेले आहेत, आता रजिस्ट्रेशन करणे मुफ्त आहे, फ्री आहे. अलग लक्षात. फी तुम्हाला काही द्यायची गरज नाही, फक्त त्यांनी फॉर्म भरण्यासाठी जे काही 50, 100, 80 काय घेत असेल ते घेणार त्याच्यासाठी फक्त. पण युनिव्हर्सिटी तुमच्याकडून 1 रुपयाही रजिस्ट्रेशनचं घेणार नाही, हे एक लक्षात ठेवा. आणि चांगलं ठिकाण जे आहे, ज्यांना चांगली माहिती आहे, अशा नेट कॅफेवर जाऊन तुम्ही फॉर्म भरा. मोबाईलवर फॉर्म भरू नका. इथं व्यवस्थित ब्रॉडबँड नसतं, तिथं ब्रॉडबँड असतं आणि त्यांना माहिती असते, तिथं फॉर्म भरायचं आहे. तर बघूया नेक्स्ट. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, हे जे कोर्सेस आहेत यांना PCM कंपल्सरी आहे. PCM कंपल्सरी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि PCB म्हटले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. PCM कंपल्सरी आहे. ज्यांनी CET PCM मधून दिलेली आहे आणि ज्यांनी JEE दिलेली असेल PCM मधूनच, आता JEE म्हणजे PCM साठीच असतं, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. CET, JEE हे जे परीक्षा दिली असेल त्यांना हे फॉर्म भरता येतं. 12वी मध्ये ओपनवाल्यासाठी 50%, कॅटेगरीवाल्यासाठी 40%. हे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. वेगळं भरायची गरज नाही. 9च्या 9 साठी एकच ऑनलाईन फॉर्म भरायचा, रजिस्ट्रेशन करायचं आहे. नेक्स्ट 9 BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. नंतर BSc कम्युनिटी सायन्स. BSc कम्युनिटी सायन्स, अगोदर BSc होम सायन्स म्हणून होतं, हे आता BSc कम्युनिटी सायन्स म्हणून आहे. आणि बीटेक बायोटेक्नॉलॉजी, अगोदर BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी असं होतं, आता त्याचं बीटेक म्हणून आहे बायोटेक्नॉलॉजी. तर यासाठी PCB ज्यांचं ग्रुप म्हणजे CET दिलेलं असेल, नीट दिलेलं असेल किंवा PCM मध्ये नीट दिलेलं असेल, CET दिलं असेल, JEE दिलं असेल, हे विद्यार्थी याही कोर्ससाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. तर नेक्स्ट 9 जे कोर्स आहे BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ द महाराष्ट्र. तर MBA भरपूर आहेत, परंतु ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ द महाराष्ट्र यासाठी जे क्वालिफाईड असायला पाहिजे, PCB त्यांनी CET किंवा नीट दिलेली असायला पाहिजे किंवा CET किंवा JEE दिलेलं असायला पाहिजे. म्हणजे PCB वाल्यासाठी आणि PCM वाल्यासाठी हे ॲग्रिकल्चर कोर्स डिग्रीमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. एकूण 9 फॅकल्टी आहेत. 9च्या 9 फॅकल्टीसाठी एकच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, वेगळं करायचं नाही. नेक्स्ट बघूया आपण. तर प्रवेश कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम, ॲडमिशन प्रोग्राम जे आहे, हे मी जे तुम्हाला दाखवित आहे हे तुमच्याकडं प्रिंट आउट 2च पेज आहेत तसे, ते 2 पेज तुमच्याकडं प्रिंट असायला पाहिजे. तर हे जे तारखा आहेत हे आपल्याला निश्चित माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात दिनांक म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 9 डिसेंबर 2020ला. काय सुरू झालेलं आहे? 9 डिसेंबर 2020. कारण दरवर्षी शैक्षणिक, आता हे वर्ष वाढलेलं आहे म्हणून डिसेंबर नाही तर CETचं रिझल्ट शक्यतो जून एंडिंगपर्यंत लागतं, तेव्हा हे सुरू होतं दरवर्षीचा प्रोग्राम. परंतु या लॉकडाऊनमुळं, या COVID-19मुळं हे पुढं ढकललेलं आहे. तर फक्त तारखा चेंज होणार आहे दरवर्षी. याच वर्षी तेवढं जास्त चेंज झालेलं आहे, परंतु त्यांचा फिक्स प्रोग्राम असतं दरवर्षी. तर पहिलं रजिस्ट्रेशन करणं 9 डिसेंबर या रोजीपासनं सुरू झालेलं आहे. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायचं अंतिम दिनांक
16 डिसेंबर आहे. 16 डिसेंबरपर्यंत आपलं पूर्ण रजिस्ट्रेशन आणि जे जे डॉक्युमेंट त्यांनी मागणी केलेलं आहे त्याचं स्कॅनिंग करून पाठवायचं आहे. आपल्याला टपालद्वारे कोणतंही कागद पाठवायचं नाही, सगळं ऑनलाईन पाठवायचं आहे. जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तेव्हाच तुम्ही जे जे डॉक्युमेंट दाखवित आहो ते डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून पाठवायचं आहे आणि ते ओरिजिनल आणि झेरॉक्स असं बंच तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं आहे. जेव्हा तुमचं ॲडमिशन घ्यायला जेव्हा लिस्ट येणार, नंतर तुमचं त्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला असणार, तेव्हा ते केंद्रामध्ये जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. तोपर्यंत कुठेही डॉक्युमेंट द्यायची आवश्यकता नाही. नेक्स्ट, अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी. आता जे मेरिट लिस्ट जे लागणार आहे, अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी, तर 20 डिसेंबर 2020 सायंकाळी 5:30 नंतर तुमचं जे पहिली लिस्ट लागणार आहे. तर यामध्ये जे काही त्रुट्या वगैरे असतात ते त्रुट्यासुद्धा करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलं असतं. आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर मोबाईल नंबर तुमचं स्वतःचं द्यायला पाहिजे, कारण मॅसेज येणार आहे त्याच्यावर आणि ते आपल्यालाच कळणार आहे, कोणत्याही कॉलेजला कळणार नाही आहे. स्वतःची माहिती स्वतःकडेच येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी सतर्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला ईमेल आय डीवर तुमचं मॅसेज येणार आहे, तर ते ईमेल आय डी व्यवस्थित आपलं तयार ठेवला पाहिजे रजिस्ट्रेशन करण्या अगोदर. तर ही माहिती पूर्ण तुमच्या मोबाईल नंबरवर ईमेलद्वारे मॅसेज येणार आहेत, तर ते व्यवस्थित तुम्ही ठेवला पाहिजे. नंतर ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी. बरेच आपण डॉक्युमेंट काही त्रुट्या असतात आपल्या, ते त्रुट्या पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ दिलेली असते, पण ते विद्यार्थी तुम्ही बघत नाहीत आणि ते त्रुटी राहून जातं आणि आपलं आयुष्याचं नुकसान होतं. यासाठी आपण त्रुटीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमचं 21/12 म्हणजे 21 डिसेंबर व 22 डिसेंबर सायंकाळी 5:30 पर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे. म्हणजेच 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण जे त्रुटी आहेत ते त्रुटी तुम्हाला ऑनलाईन पूर्तता करायची आहे. तुम्हाला ते पासवर्ड वगैरे मिळणार आहे. तुम्ही एनी टाईम तुम्ही ते उघडून तुमचं फॉर्म उघडून तिथं तुम्ही करेक्शन करू शकता. तर 16 तारखेपर्यंत तुम्ही तर तुमचं जे काही कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे, प्रेफरन्स द्यायचं आहे, ते तुम्हाला 16 तारखेपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता. तर तुमच्याकडेच ते पासवर्ड असतं, ते पासवर्ड तुम्ही द्यायला पाहिजे. जिथं सिटी सेल आहे तर तिथं तुम्ही नेट कॅफेवर उघडून तुमचं करेक्शन करू शकतात. नंतर तुमची जर आणखी 20 तारखेच्या लिस्टमध्ये काही तुमचं नावामध्ये बदल असेल, तुमच्या पर्सेंटाईलमध्ये बदल झालेला असेल, तुमचं कोणतं डॉक्युमेंट त्यांनी इन्क्लूड केलं नसेल, तर ही तक्रार नोंदण्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदणी कालावधी 21 डिसेंबर व 22 डिसेंबर या 2 दिवसामध्ये तुम्हाला एक काम पूर्ण करायचं आहे. तर हे तुम्ही करणं आवश्यक आहे. दुसरं, विचारात घेण्यात आलेल्या तक्रारीच्या यादीची प्रसिद्धी. ती लागणार आहे 24 डिसेंबर सायंकाळी 5:30 नंतर लागणार आहे. तुम्ही जे काही तक्रार केली त्याची जी लिस्ट येणार आहे 24 तारखेला, दुसरी लिस्ट करेक्शन लिस्ट येणार आहे, ते तुम्ही बघायला पाहिजे. तुमचं नाव, तुमचं सगळं काही बरोबर आहे का. नेक्स्ट, अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी. अंतिम गुणवत्ता, आता याच्यामध्ये नो चेंजेस. फायनल मेरिट लिस्ट 25 डिसेंबर 2020ला सायंकाळी 5:30 वाजता लागणार आहे. तर त्यामध्ये पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी. आता तुम्ही जे काही प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे, तुम्ही जे कॉलेज दिलेले आहेत, तर त्यानुसार पर्सेंटेजनुसार तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे ते तुम्हाला 27 डिसेंबरला 5:30 नंतर तुम्हाला कळणार. नंतर त्याचा रिपोर्टिंगचा कालावधी. आता जे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे का आपल्याला पुढचे राऊंड आणखीन बघायचं आहे, यासाठी पुढं तुम्हाला ते सांगणार आहोत. तर आपण 2 स्टेप्समध्ये बघणार आहोत. अगोदर फॉर्म फिलअप कसं करायचं, नंतर ॲडमिशन कशा पद्धतीने, 2 स्टेपमध्ये आपण याची माहिती बघणार आहोत. आपलं आता रजिस्ट्रेशनची सुरुवात म्हणजे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ते स्टेप्समध्ये आपण आहोत, ते आपण बघणार आहोत. नंतर तुम्हाला ते सांगणार आहोत. तर पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी
27 डिसेंबरला लागणार आहे संध्याकाळी 5:30 नंतर. तर आता हे जे तारखा दिले याच्यामध्ये काही ऑनलाईनमुळं काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळं एका दिवसाचं मागं पुढं होत असतं, नो प्रॉब्लेम. नंतर रिपोर्टिंगचा कालावधी तुम्हाला 28 ते 29 डिसेंबर 5:30 पर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे की आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं का सेकंड राऊंडमध्ये आपला विचार करायचा आहे. तर यासाठी तर ते रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. तर त्याचे 2 टाईप आहेत, ते पुढं आपण बघणार आहोत. नंतर दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी 31 डिसेंबरला 5:30 नंतर लागणार आहे. त्याचं सेकंड राऊंडचं जे रिपोर्टिंगचं कालावधी आहे ते 1 जानेवारी ते 2 जानेवारी आहे. कालावधी फार कमी ठेवलेला आहे, फक्त 2 दिवसाचा कालावधी आहे. त्या 2 दिवसामध्येच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला ॲडमिशन करायचं की नाही करायचं. तर ते रिपोर्टिंग करावं लागणार आहे. हे रिपोर्टिंग आपल्याला आपले केंद्र दिलेले असणार आहेत, ते केंद्रही तुम्हाला सांगणार आहोत. कारण आपण जे कॉलेजमध्ये नंबर लागले त्याचं एक शासकीय कॉलेज गव्हर्मेंट कॉलेजची निवड असतं, तिथंच जाऊन आपल्याला हे रिपोर्टिंग करणं आवश्यक असतं. प्रत्येक कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नसतं. त्याचं केंद्र तयार केलेलं आहे, त्या परिसरामध्ये तेवढे कॉलेज त्याच्या अंडरमध्ये राहणार आहेत. सहसा गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, तर ते कोणते आहेत, त्यामध्ये कोणकोणते येतात ते सगळं आपण बघणार आहोत. तर व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला हे सगळं प्रोसेस कळणार आहे बाळांनो. उगाच थोडं बघून सोडू नका. नेक्स्ट, तिसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी रूपांतरासह. तर हे जे तिसरं राऊंड जे आहे, जर जागा वॅकन्सी असेल तर तिसरं राऊंड लागत असतं, शक्यतो लागतंच. तर तिसऱ्या राऊंडचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण सेकंड राऊंडमध्ये आपण ते फ्लॅट सिस्टीम आहे, तर त्यामध्ये आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. तर तिसऱ्या राऊंडमध्ये विचार केलं जातं. तर ते जे तिसऱ्या राऊंडची जी यादी लागणार आहे ते 5 जानेवारी 2021 सायंकाळी 5:30 नंतर जाहीर होणार आहे तिसरं राऊंड. आणि नंतर त्याचं रिपोर्टिंगचं जे कालावधी दिलेलं आहे 6 ते 7 जानेवारी सायंकाळी 5:30 पर्यंतच राहणार आहे, म्हणजे 2 दिवसाचा कालावधी आहे. प्रत्येक राऊंडचं रिपोर्टिंगचं हे 2च दिवस आहेत. 2 दिवस आपल्या हातातून गेलं तर आपलं काहीच कामाचं राहणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. हे जे कागद आहेत, हे जे आहे कार्यक्रम, हे तुम्ही प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा आणि बघत चला की कोणत्या तारखेला काय आहे. तर याचं रिपोर्टिंगचा कालावधी 6 जानेवारी ते 7 जानेवारी आहे. नंतर ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरण्याचा कालावधी. तर हे तिसऱ्या राऊंडचं जे आहे 6 ते 7 जानेवारी या 2 दिवसामध्येच आपल्याला पूर्ण करायचं आहे आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट. प्रत्येक राऊंडचं रिपोर्टिंग करत असताना हे करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, जागेवरील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागाच्या तपशिलाची प्रसिद्धी. आता हे 3 राऊंड संपल्यानंतरही काही जागा रिक्त असतील तर त्याची प्रसिद्धी 9 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. तर ज्यांचं तिन्ही राऊंडमध्ये नंबर लागलेला नसेल तर या जे स्पॉट ॲडमिशनसाठी जे व्हॅकन्सी आहे ती 9 जानेवारी 2021 रोजी जाहीर होणार. आणि त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. त्याला म्हणतात स्पॉट ॲडमिशन, ज्याला रिक्त जागाकरिता जागेवर प्रवेश फेरी, ज्याला स्पॉट ॲडमिशन असं म्हणतात. तर स्पॉट ॲडमिशनसाठी आपलं जे केंद्र आहे त्या परिसरात आपल्याला कोणत्या केंद्रामधून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या केंद्रावर त्या तारखेला आपण उपस्थित राहायला पाहिजे. इथं पर्सेंटाईल दिलेलं आहे, ज्यांचं 85 व त्यापेक्षा अधिक पर्सेंटाईल असेल. इतर अधिभार, आता अधिभार काय असतं, हे वेटेज जे असतं ते वेटेज आपण पुढं बघणार आहोत. हे फार महत्त्वाचं आहे. वेटेज दिलेलं असतं, त्या वेटेजमुळं आपलं काय होतं, पर्सेंटाईल वाढलेलं असतं. तर 85 आणि त्यापेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 जानेवारी 2021 रोजी उपस्थित राहायचं आहे त्या केंद्रावर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. नंतर 12 जानेवारी 2021 65 व त्यापेक्षा जास्त, म्हणजे 85 पर्यंत, त्यापेक्षा अधिक, कारण 85 पर्यंत म्हणजे
तर हे विद्यार्थी 12 जानेवारीला उपस्थित राहायचं आहे त्या केंद्रावर. 13 जानेवारी 2021 50 व त्यापेक्षा अधिक असणारे जे पर्सेंटाईल आणि त्याचा अधिभार जे मिळालेला आहे, मेरिट लिस्ट म्हणा की त्या मेरिट लिस्टमधले म्हणजे 50 व त्यापेक्षा जास्त असणारे त्यांनी 13 जानेवारी 2021 रोजी उपस्थित राहायचं आहे. नंतर 14 जानेवारी 2021 सर्व पात्र उमेदवार, आता सगळे पात्र उमेदवार जे आहेत हे रजिस्ट्रेशन केलेले जेवढे आहेत आहे ना, पात्र काय 12वीला ओपनसाठी 50% आणि कॅटेगरीसाठी 40% ही अट आहे. CET दिलेलं असायला पाहिजे किंवा नीट दिलेलं असायला पाहिजे किंवा दोन्ही दिलेलं असेल, GE दिलेलं असेल, यापैकी कोणतंही एक किंवा 2 किंवा 3 दिलं असेल ते क्वालिफाईड, त्यांना रजिस्ट्रेशनचं परमिशन आहे. तर जेवढे काही रजिस्ट्रेशन केलेले असतील त्यांनी उपस्थित 14 जानेवारी 2021 रोजी सर्व पात्र उमेदवार उपस्थित राहायचं आहे स्पॉट ॲडमिशनसाठी. नंतर 15 जानेवारी 2021 सर्व पात्र उमेदवार जागाच्या रूपांतरासह, आहे की नाही. तर हे शेड्यूल मी तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल जे आहे ते तुम्हाला दाखविलेलं आहे. तर हे प्रत्येक विद्यार्थ्याकडं हे असणं गरजेचं आहे, हे तारखा माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी अगोदर आपण हे जाहीर केलं कारण रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, 9 डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे. तर 16 डिसेंबर हे लास्ट तारीख आहे. रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे, त्याशिवाय ॲडमिशन होणार नाही. तुम्हाला CETमध्ये किती मार्क असू द्या, पर्सेंटाईल किती असू द्या, नीटमध्ये किती असू द्या, पण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही. जे प्रायव्हेटमध्ये घेणार असतील, जे कोटामधून घेणार आहेत, म्हणजे जे काही संस्थेचा कोटा असतं 20%, त्यामधून सुद्धा आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. लक्षात, पर्सेंटाईल किती असू द्या त्यांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. फक्त अट कोणती आहे? ओपन 12वीला 50, कॅटेगरी 40% हेच अट आहे आणि या परीक्षा दिलेल्या असलेल्या असायला पाहिजे. तर रजिस्ट्रेशन हे मस्ट आहे. रजिस्ट्रेशन प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे जर आपल्याला ॲग्रिकल्चर या 9 फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. नंतर बघूया आपण संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याचे वेळापत्रक. आता हे पूर्ण गव्हर्नमेंट थ्रू भरलेल्या जागा. आता कोटा संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याचे वेळापत्रक, जे संस्थेला अधिकार दिलं असतं 20% जागा भरायचं, किती त्यांनी फक्त 12वीमध्ये ओपनवाल्यासाठी 50% आणि कॅटेगरी 40% ही अट बघणार त्यांनी आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, म्हणजे CET किंवा नीट किंवा GE दिलेलं असेल तर रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, असे विद्यार्थी त्यांना लागतात. तर 20% त्यांनी जागा भरणार आहेत. त्याची वेगळ्या कॉलेजची वेगळी फी असते, कॅटेगरीवाल्याला फी माफ असते. विनावदान कॉलेजमध्ये गेलेलं तरी आणि कोट्यामध्ये त्यांनी त्यांची फी घेणार, वसूल करणार त्यांची फी. तर जे काही फी असेल ते त्या कॉलेजचं त्या संस्था चालकाचं ते अधिकार आहे. ते आपल्याला अधिकार नाही. त्यांनी किती घेऊ शकतात, किती कमी घेऊ शकतात, त्यांच्या जागा राखीव असतात. तर संकेतस्थळावर महाविद्यालय निहाय उपलब्ध जागेची प्रसिद्धी. आता ते जे 20% जागा आहे त्याची 12 जानेवारीला लिस्ट लागणार की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत. संबंधित संस्था महाविद्यालयाकडे व्यक्तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी. आता पर्टिक्युलर त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. जे केंद्र होतं आपलं ते केंद्राचं संपलं आता आहे ना, जे कॅप जे होतं ते संपलं, केंद्रीय पद्धत संपलं. आता हे महाविद्यालयाला चान्स दिलेला आहे. त्या महाविद्यालयामध्ये जायचं, आपलं डॉक्युमेंट घेऊन तिथं काय बोलायचं आणि त्यांच्याकडून ते ॲडमिशन करून घ्यायचं असतं. ते 14 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत 5:30 पर्यंत हे संबंधित संस्थेमध्ये त्या महाविद्यालयामध्ये व्यक्तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करायचा आहे. नेक्स्ट, संबंधित संस्थेच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर गुणवत्ता यादी निवड यादीची प्रसिद्धी करणार त्यांनी. ते 16 जानेवारी 2021 सायंकाळी 5:30 पर्यंत. नेक्स्ट, निवड यादीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी संबंधित संस्था महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्काच्या धनाकर्ष म्हणजे DD उपस्थित राहण्याचा कालावधी हे 17 ते 18 जानेवारी
सायंकाळी 5:30पर्यंत आपण तिथं उपस्थित राहायचं आहे. जे काही त्यांचं फी आहे ते फी देऊन. नेक्स्ट, निवड यादीतील उमेदवार विहित कालावधीमध्ये उपस्थित नसल्यास रिक्त असणाऱ्या जागा वरील क्रमांक 3 येथील हे 3 येथील गुणवत्ता यादीतील उमेदवारामधून गुणवत्तेने भरण्याचा कालावधी 19-20. आता ते उपस्थित नसेल तर ते खालच्या मेरिट लिस्टनुसार ते विद्यार्थी घेऊ शकतात. हे संस्थेला अधिकार आहे, त्यांनी घेऊ शकतात. नेक्स्ट, वर्ग सुरू होण्याचा दिनांक. आता कॉलेज सुरू जे होणार आहे 11 जानेवारीला 2021ला कॉलेज सुरू होणार आहे. नियमित प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक 24 जानेवारी 2021. काही संस्थेचे वगैरे काही जागा राहिले असतील भरायचे तर त्यांना चान्स दिलेले आहेत 24 जानेवारी 2021. तर ह्या तारखा, ह्या माहिती तुम्हाला अप टू डेट माहीत असणं आवश्यक आहे. तर नेक्स्ट बघूया आपण. आता आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल असायला पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जाण्या अगोदर काय काय करायचं हे तर आपल्याला शेड्यूल सांगितलं तुम्हाला. आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायला जायचं आहे तर आपण रेडी काय काय ठेवायला पाहिजे डॉक्युमेंट. तर आपण CET स्कोअर कार्ड किंवा नीटचं स्कोअर कार्ड, JEEचं स्कोअर कार्ड आहे ना, तिन्ही दिलं असेल तिन्ही ठेवा, कोणतेही एक दिलं असेल ते ठेवा. दुसरं, इयत्ता 10वी सर्टिफिकेट आपलं जे आहे 10वीचं मार्क मेमो सनद, जन्मतारखेसाठी सनद, मार्क मेमो, मार्क पर्सेंटेज 10वीचंही, कारण की जेव्हा 12वीचे सारखे असतील पर्सेंटाईल 1 असेल तर शेवटी 10वीचं म्हणजे त्यांचं टप्पे बाय टप्प्या पद्धतीनं कोणाला अगोदर घ्यायचं यासाठी 10वीचे पर्सेंटेज ग्राह्य धरले जातात. त्यासाठी 10वीचंही मार्क मेमो असणं आवश्यक आहे. नंतर इयत्ता 12वी गुणपत्रक, 12वीचं मार्क मेमो असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्यास त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट. आता आपण बरेच वेळा एखादी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असतं, अशा विद्यार्थ्यांनी बोनाफाईड घेऊन ठेवायला पाहिजे. बोनाफाईड हे महत्त्वाचं आहे. माझे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं जमा याचा अर्थ आहे. आणि बोनाफाईडवर सुद्धा ॲडमिशन होतं. नंतर काही दिवसापर्यंत त्याची मुदत असते, तोपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट आणून द्यावं लागतं, तर ही सूट मिळतं. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन इतर कॉलेजमध्ये घेतले असतील तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केलेले असतील अशा विद्यार्थ्यांनी बोनाफाईड घेऊन ठेवला पाहिजे. तर सनद शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल, तुम्ही ॲडमिशन कुठं घेतलं असाल तर तिथलं बोनाफाईड चालतं. नंतर आधार कार्ड मस्ट आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी ज्याला म्हणतो आपण डोमेसाईल नॅशनॅलिटी, तर हे असणं आवश्यक आहे. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आपला स्वतःचा फोटो असणं आवश्यक आहे. नंतर सही म्हणजे स्वतः कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपस्थित असणं आवश्यक आहे. नंतर कॅटेगरीमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि त्या कास्ट सर्टिफिकेटचं जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिड असायला पाहिजे किंवा व्हॅलिडसाठी पाठविलेलं त्याची पावती असायला पाहिजे. त्यांनाही काही 2-3 महिने जे सूट मिळेल, कारण तुम्ही व्हॅलिडिटीला पाठविले असेल तर समाज कल्याण यांनी तुम्हाला पावती दिलं असतं की तुमचं जात वैधतेसाठी तुम्ही फाईल पुटअप केलेलं आहे, ते सुद्धा रजिस्ट्रेशनसाठी चालतं. नंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फक्त NT आणि OBC SBC करिता, जे कॅटेगरीमध्ये OBCमध्ये आहे, NT आहे, SBC आहे, अशा विद्यार्थ्यांना त्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि 7/12 म्हणजे शेती असल्याबाबतचं. आता शेती असल्याबाबतचं 7/12 जर शेती आपल्या वडिलाच्या नावावर नसेल तर आजोबाच्या नावाने, जर आपल्या वडिलाकडं किंवा आजोबाकडं सुद्धा नसेल तर आईच्या म्हणजे आईकडचं जे आजोबा आहेत है ना त्यांच्याकडं असेल तरी ते चालतं, परंतु 100 रुपये स्टॅम्पवर ते लिहून घ्यावं लागतं. जर शेतीच नसेल दोन्हीकडं, आईचे वडिलाकडं नसेल आणि बाबाचे वडिलाकडं नसेल तर शेतमजूर म्हणून सुद्धा आपल्याला सर्टिफिकेट काढता येतं. आणि त्यासाठी हे 12 पॉईंट आहेत, म्हणजे 12
वेटेज आहे त्याच्यासाठी. लक्षात, जे तुमचं पर्सेंटेज जाणार आहे त्यामध्ये 12 ॲड होणार आहे. समजा 90 झालेलं असेल तर 102 तुमचं तिथं मेरिट लिस्टमध्ये नंबर येणार आहे, म्हणजे 102 पर्सेंटाईलमध्ये मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे, म्हणजे 12% ॲड होणार त्याच्यामध्ये. तर प्रत्येकाकडे शेती आहे किंवा नसेल तर शेतमजूर तर दाखवा लागणार आहे. लक्षात, त्याचे बरेच कमेंट्स येतात. तर सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. शेती असेल बापा वडिलाच्या नावावर तर शेतूमध्ये जाऊन आपण 7/12 डिजिटल 7/12 निघतं, ते चालतं. आणि दुसरं याच्या पलीकडे जर आणखीन आपल्याला शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्रसुद्धा तहसीलदाराकडून काढता येतं. आणि त्यासाठी 6% जागा व्हॅकन्सी असतात, त्याला AG म्हणतात. AG कॅटेगरी कोणती? AG ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरिस्ट आहे म्हणून 7% जागा राखीव असतात. तर त्यासाठी आपली शेती असेल तर आपण तहसीलदाराकडून, तहसील ऑफिसकडून आपण शेती असल्याबाबतचं प्रमाणपत्र काढता येतं, तेही आपण ठेवायला पाहिजे. आणि बाकी जे काही प्रोजेक्ट डिस्प्लेसमेंट आहेत आणि दुसरे असे बरेच असतील त्यांच्यासाठी जागा भरपूर आहेत, ते पुढं मी दाखविणार आहोत, सांगणार आहोत. जसं की आर्मीमध्ये असणारे आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांच्यासाठी जागा राखीव असतात. तर जे असतील अपंग आहे त्याच्यासाठी जागा राखीव असतात. असे डॉक्युमेंट आपण पूर्ण रेडी ठेवायला पाहिजे आणि रजिस्ट्रेशनला जायला पाहिजे. नंतर रजिस्ट्रेशनला गेल्यानंतर आपल्यासमोर काय काय प्रॉब्लेम येतात ते आपण एक एक एक्सप्लेन करणार आहोत. सर्वात अगोदर आपण बघूया, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 9 कोर्स डिग्री जे आहेत, 9 जे कोर्स डिग्री आपण बघितलेले आहेत, हे पूर्ण 4 विद्यापीठामध्ये हे कोर्सेस आहेत. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठामध्ये हे शिक्षण दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? एकूण 4 विद्यापीठ आहेत. तर प्रत्येक विद्यापीठाचं एक कार्यक्षेत्र दिलेलं आहे, म्हणजेच त्याचं कार्यक्षेत्र अंतर्गत जिल्हे आहेत. तर त्या कार्यक्षेत्रामधलेच विद्यार्थ्यासाठी 70% जागा राखीव असतात. समजलं, 4 विद्यापीठ आहेत. त्यामध्ये पहिलं जे विद्यापीठ आपण घेणार आहोत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. हे परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या नावाने आहे. आणि याचं जे कार्यक्षेत्र आहे ते परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा, जालना आणि औरंगाबाद जिल्हा, एवढे जिल्हे आपले या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये येतात. आणि या जिल्ह्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, या जिल्ह्यामध्ये जे शिक्षण घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यासाठी या विद्यापीठामध्ये जेवढ्या काही जागा असतील त्यापैकी 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी राखून ठेवलेले असतात. त्याला म्हणतात यू कोटा. त्याला काय म्हणतात? यू कोटा. कारण यू कोटा आणि एम कोटा हे 2 कोटे येणार आहेत ॲडमिशन करते वेळेस. तर यू कोटा 70%, एम कोटा 30%. आता आपल्या विद्यापीठामध्ये सपोज 100 जागा आहेत, तर 70 जागा हे जे जिल्हे आहेत, किती जिल्हे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 जिल्ह्याच्या विद्यार्थ्यासाठी राखीव असणार आहे. आणि 30 जे जागा आहेत पूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थ्यासाठी असणार आहे. कोणत्याही जिल्ह्याचं विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठामध्ये जाऊ शकतं मेरिटनुसार. लक्षात. तर जे तुम्हाला आता मेडिकलमध्ये 70-30चं जे भानगड होती यावर्षी ते बंद झालेली आहे, पण तो ॲग्रिकल्चरमध्ये सुरू आहे. कारण हे त्या कार्यक्षेत्रामध्ये 4 विद्यापीठ आहेत आणि त्या 4 विद्यापीठाच्या संलग्न असणारे जे जिल्हे आहेत आपल्या मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ दिलेलं आहे. त्यामध्ये 8 जिल्हे आहेत. 8 जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत या जिल्ह्यामध्ये शिकणारे, त्यांनी 12वी या जिल्ह्यामधून केलेलं असेल, त्याचा जन्म कुठेही असू द्या, महाराष्ट्रामध्येच, पण इथं समजा अकोल्यामध्येच जन्मलेला आहे, कुठं अकोल्यामध्ये, पण त्यांनी लातूरला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा नांदेडला ॲडमिशन घेतलेलं आहे, परभणीला घेतलेलं आहे, हिंगोलीला घेतलेलं आहे, तर तो कुठं इन्क्लूड होणार आहे?
या मराठवाड्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. ते मराठवाडा विद्यापीठामध्ये म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये त्याला 70% जागामध्ये ॲडमिशन घेता येतं. हा त्याचं मिनिंग आहे. बरेच कमेंट येतात आणि चांगल्या म्हणजे शिकलेले समजत नाही, कारण डोकं त्याच्यामध्ये घालत नाही. तर माझी चिकाटी, माझी जिद्द निर्माण झाली की मी व्हिडिओ तयार करावं आणि हे माझ्या विद्यार्थ्यापर्यंत, पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा माझे जेवढे काही शिक्षक बंधू आहेत, शिकलेले आहेत, हे ग्रामीण भागापर्यंत याचं नॉलेज जाईल, यासाठी मी हे व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा, इतर ग्रुपमध्ये टाका. असे तर आपण बरेच ग्रुपमध्ये हे करतो, आपण टाकतो, शेअर करतो कोणते, परंतु हे कामाचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं कल्याण झालं तर फार आपलं ते शेअर केलेलं हे कामाला येणार. यासाठी हे फार महत्त्वाचं आहे शेअर करणं. तर हे माहिती नाही गोष्टी, तर यासाठी हे व्हिडिओ तयार केलेला आहे. तर या मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, तर हे 8 जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी 70% जागा यांच्यासाठी राखीव असतात. तर हे त्यांचं कार्यक्षेत्रांतर्गत जिल्हे आहेत. तर इथं फक्त त्यांनी 12वी केलेलं असायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये, तर त्या विद्यापीठामध्ये त्याला 70% जागामध्ये कॉम्पीट करता येतं. तर आता हे विद्यापीठ हे परभणी विद्यापीठ आहे, त्याचं मेन गेट आहे. थोडं फोकस टाकतो त्या विद्यापीठावर की हे मेन गेट आहे, तर एंट्री होतं विद्यापीठामध्ये, आपण एंट्री करतो. नंतर हे परभणी मोठं कॉलेज आहे परभणीचं. नंतर हे ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, फार मोठी लायब्ररी आहे. इथून बरेच अधिकारी झालेले आहेत. एवढी मोठी लायब्ररी, प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये मोठमोठ्या लायब्ररी आहेत. 4ही विद्यापीठामध्ये मोठमोठ्या लायब्ररी आहेत आणि या लायब्ररीचा वापर करून बरेच अधिकारी होतात. कारण तिथं तसे पुस्तकं फ्रीमध्ये उपलब्ध असतात आणि तिथं बसण्याचं तिथं फॅसिलिटी तसे असतं. कारण जसं लातूरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी बरेच विद्यार्थी बाहेरून येतात का, तर तिथं नीटची तयारी करून घेतात. तर तसं जे माहोल असतं तसं आपल्या कृषी विद्यापीठामध्ये हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं एक माहोल असतं आणि त्यामध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला जिद्द, चिकाटी, आवड निर्माण होतं आणि तो अधिकारी होऊन बाहेर पडतं. तर हे आहे परभणीचं शासकीय बिल्डिंग जे आहे, पूर्ण शासकीय काम होणारं विद्यापीठाचं, तर शासकीय बिल्डिंग आहे. तर नेक्स्ट बघूया आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. हे विदर्भासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये काम करतं. या विदर्भामध्ये जे जिल्हे आहेत, अकोला आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आणि चंद्रपूर. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 जिल्ह्यासाठी हे विदर्भामधलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत या 11 जिल्ह्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, 12वी उत्तीर्ण झालेले जे आहेत या जिल्ह्यामधून, त्यांच्यासाठी या विद्यापीठामध्ये जेवढं काही सीट असतील तर त्या सीटमध्ये ह्यांचं वाटा 70% या जिल्ह्यासाठी असतं. याला आपण 70-30 असा कोटा म्हणतो. बाकी 30% कोणत्याही जिल्ह्याचे विद्यार्थी कुठेही जाऊ शकतात. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत 9 शासकीय कॉलेज आहेत, 27 हे कायम विनोदन कॉलेज आहेत. तर प्रत्येक विद्यापीठामध्ये हे शासकीय कॉलेज आणि विनोदन कॉलेज आहेत. शासकीय कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर फी जास्त नसते आणि जे विनोदन कॉलेजमध्ये, नॉन ग्रँटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर फी आकारलेली असते. लाख रुपये, 80,000, 85,000, 90,000, 1,00,000, 10,000 असं वेगळ्या कॉलेजची फी असते. ती फी आपल्याला भरावं लागतं. ओपनवाल्यासाठी, कॅटेगरीसाठी माफ असते, फ्री असतं, कारण शासन देतं त्यांना. आणि जे OBC कॅटेगरी ते त्यांना 50% आणि जे WSC जे
नवीन जे कॅटेगरी निघालेले आहे SWC म्हणजे बिलो इन्कम 8 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांच्यासाठी फ्री केलेलं आहे. तर असे विद्यार्थी विनाअनुदानमध्ये सुद्धा फ्री शिक्षण घेऊ शकतात. EWS कोणतं EWS आहे ना. तर 10% जे EWSसाठी आहे ज्यांचा 8 लाखापर्यंत 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांना ते तहसील कार्यालय त्यांना सर्टिफिकेट देतं. त्या अंतर्गत त्यांना 10%मध्ये कॉम्पिटिशन करता येतं. तर हे जे विद्यापीठ आहेत त्याकडे आपण थोडं फोकस टाकूया. हे आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठचं मेन गेट जे विद्यापीठ आहे त्याचं नवीन गेट. नंतर हे फार जुन्या कॉलेज पहिली बिल्डिंग जी आहे हे ॲग्रिकल्चर कॉलेजची पहिली बिल्डिंग. नंतर कृषी महाविद्यालय अकोला हे जुनी बिल्डिंगच आहे. नंतर हे प्रशासकीय बिल्डिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पूर्ण चालतं इथं. हे पूर्ण विद्यापीठाचे प्रत्येक विद्यापीठाला 500 एकरपेक्षा जास्त जमिनी आहेत आणि तिथं हे संशोधनाचं कार्य होत असतं. एज्युकेशन, रिसर्च, एक्सटेन्शन तिन्ही कामं चालतात विद्यापीठामध्ये. तर तिसरं आपण युनिव्हर्सिटी बघत आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. हा विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रासाठी राखीव ठेवलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. कोणतं? अहमदनगर. राहुरी हे तालुका आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. तर या विद्यापीठाअंतर्गत हे कार्यक्षेत्र म्हणजेच कार्यक्षेत्राअंतर्गत जिल्हे जे आहेत ते जिल्हे आहेत अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली अँड कोल्हापूर. तर एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर 10 जिल्ह्यासाठी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्य करतं. आणि हे 10 जिल्ह्यामधले जे विद्यार्थी या जिल्ह्यामधून 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना या विद्यापीठाची एकूण जागेपैकी 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवलेलं असतं. तर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आपण बघूया. हे मेन गेट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं. नंतर याचं एक लोगो आहे. नंतर हे विद्यापीठाची बिल्डिंग आहे, प्रशासकीय बिल्डिंग. नंतर एक कृषी महाविद्यालय तर ही बिल्डिंग आहे. नंतर प्रशासकीय कार्यक्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं. तर विद्यार्थी मित्रांनो चौथं जे विद्यापीठ आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. दापोली हे तालुका आहे. या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई सिटी अँड मुंबई सुबर्बन. तर हे जिल्हे जे आहेत हे जिल्हे या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत हे कृषी विद्यापीठामधले जेवढे काही जागा असतील ते जागा या जिल्ह्यामध्ये 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यासाठी 70% जागा राखीव असणार आहे. तर आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचं मेन गेट आहे. नेक्स्ट बघूया आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी हे प्रशासकीय बिल्डिंग आहे. नंतर हे विद्यापीठ ग्रंथालय आहे. प्रत्येक विद्यापीठाला मोठमोठं ग्रंथालय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तर हे दापोली विद्यापीठाचं कॉलेज वगैरे आपण बघत आहोत. तर आपण एकूण 4 विद्यापीठ बघितलेत. किती विद्यापीठ बघितले? 4 विद्यापीठ. आणि त्या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र जिल्हे दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यासाठी 70% जागा राखीव असणार आहेत आणि 30% जागा कोणतंही जिल्ह्याचं विद्यार्थी कोणत्याही जिल्ह्यामध्ये होल महाराष्ट्रामध्ये कुठंही जाऊ शकतं. तर ते
ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोटा यू कोटा म्हणजेच काय, तर मीन्स कॅन्डिडेट हू पास द डोमिसिल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र. आता हे वाचत बसत नाही, शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहो की पहिलं तर 4 विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेत असताना ह्या विद्यापीठाचं 2 याच्यामध्ये विभागणी केली जाते. एक तर महाराष्ट्रामधील रहिवासी आणि अदर स्टेटमध्ये रहिवासी, असं 2 विभाग केले आपण. तर 5% जागा हे इतर राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतं आणि 2% अदर कंट्रीसाठी राखून असते. लक्षात. तर आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी जे डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातील, त्यासाठी 4 विद्यापीठामध्ये हे जागा राखीव असतात. त्याचं जे जागेचं वाटप जे आहे तर ते विद्यापीठानिहाय, म्हणजे त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोडणारे जे जिल्हे आहेत आपण जे आता बघितलेत, त्यासाठी 70% जागा राखीव असते. अट हे असतं की 12वी कोणत्या जिल्ह्यामधून त्याची झालेली आहे, त्याचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ द्या. फक्त पहिली अट तर महाराष्ट्राचा असायला पाहिजे यू कोट्यासाठी आणि एम कोट्यासाठी. दुसरी अट यू कोट्यासाठी त्या विद्यापीठात कोणत्या जिल्ह्यामधून त्याचं 12वी झालेले आहे तर त्या विद्यापीठामध्ये त्याला 70% जागा राखीव असतं, त्याला म्हणतात यू कोटा. ॲडमिशन 2 पद्धतीनं होतं, यू कोटा आणि एम कोटा. तर सगळ्यात अगोदर एम कोटा ॲडमिशन होत असतं, कारण की एम कोटा यासाठी होतं की पूर्ण मेरिट लिस्ट, पूर्ण महाराष्ट्राची मेरिट लिस्ट लावली जाते. लक्षात. होल महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची मेरिट लिस्ट लागलेली असते आणि ज्याला हायर पर्सेंटेज असतात तो विद्यार्थी त्याचं प्रेफरन्स फॉर्म जे भरलेलं असतं, कोणतं कॉलेज त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार त्याचं ॲडमिशन होत असतं. तर पहिलं एम कोट्याचं राऊंड होतं, एकच राऊंड होत असतं एम कोट्याचं. ओके. त्यामध्ये कोणाला कुठं घ्यायचं ॲडमिशन तेव्हा घ्यायचं असतं. जे आपण अगोदरच जे बघितलेला शेड्यूल जे आहे त्या शेड्यूलमध्ये 2-2 दिवसात प्रत्येक राऊंडला 2 दिवस दिलेलं काय करायचं, नोटिफिकेशन करण्यासाठी. तर ते 2 दिवस फार महत्त्वाचे आपल्याला ॲडमिशन घ्यायचे की नाही. तर सगळ्यात अगोदर एम कोटा. आता एम कोटा म्हणजेच काय, होल महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठामध्ये जे 30% जे जागा आहे ते एकत्र आणले जातात आणि त्यामधून 30% मध्ये कोणते विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊ शकतात. सपोज एक्झाम्पल, लातूरमध्ये शिकणारं विद्यार्थी हे 30% नागपूरलाही जाऊ शकतं, पुण्यालाही जाऊ शकतं, रायगडलाही जाऊ शकतं. कुठून, एम कोट्यामधून. कारण की पूर्ण होल महाराष्ट्रामध्ये जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं ते यू आणि एम कोट्यासाठी स्पेशल असं टिक करायची गरज नसते. तर त्याची मेरिट लिस्ट लागतं आणि त्यामधून प्रेफरन्स फॉर्म जसं दिलेलं आहे, कॉलेज जे दिलेलं आहे आपण, नंबरिंग जे दिलेलं आहे आपण कॉलेजचं, त्यानुसार तो कॉलेज त्याला मिळणार आणि ते कोणत्याही विद्यापीठाचं कॉलेज तो घेऊ शकतं. त्याच्या मेरिट लिस्टनुसार, त्याच्या कॅटेगरीनुसार मिळालेलं असतं. म्हणून कोणते विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकायला जातं ते असतं एम कोट्याचं ॲडमिशन. ह्या बारकावे माहीत नसतात. मग एम कोट्यासाठी अट कोणती असणार आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये शिकलेलं 12वी आणि महाराष्ट्रामध्ये जन्मलेलं आहे की नाही. कारण आपल्याला 4 विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी हे जास्त सीट महाराष्ट्रवाल्यासाठीच असणार आहे. आणि जे सांगितलं अदर स्टेटसाठी 5% आणि अदर कंट्रीसाठी 2% एवढंच असतं त्यांच्यासाठी. बाकी सगळं कोटा आपल्या महाराष्ट्रासाठी असतं. त्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटे केले आपण, एम कोटा, यू कोटा. एम कोट्याचं ॲडमिशन एक राऊंड संपलं की आपापले विद्यापीठ त्या क्षेत्रामधील जे जिल्ह्यात शिकलेले जे विद्यार्थी आहेत आपापल्या विद्यापीठाची काय होणार, मेरिट लिस्ट लागणार आणि त्यानुसार त्यांनी जसं प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे, जे कॉलेज त्यांनी मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं त्याचं राऊंडमध्ये नाव येणार आणि त्या कॉलेजमध्ये तो केंद्रामध्ये जाऊन, केंद्र स्थापन केलेले आहे त्या क्षेत्रामध्ये, जे आता आपलं
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जे शासकीय कॉलेज जे आहेत, शासकीय कॉलेज जे आहेत ते 11 कॉलेज आहेत. किती कॉलेज आहे? 11 कॉलेजचं आणखीन नॉन ग्रँटेड कॉलेज अटॅच केलेले आहेत. त्या 11 केंद्रावर आपलं कॉलेज कोणत्या केंद्रामध्ये मोडतं त्या केंद्रावर जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं. तर या पद्धतीनं ॲडमिशन प्रोसेस होत असते. तर हे फॉर्म भरत असताना आपण महत्त्वाचं जे आहे ते कॉलेज चॉईस करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? कॉलेज. तर तिसरं जे असतं अदर स्टेट कोटा. आता अदर स्टेट कोटामध्ये जे 5% जागा राखीव असतात. तर हे कॅन्डिडेट एक आपलं स्टेट सोडून इतर अदर स्टेटमध्ये त्यांनी 10 वर्षापर्यंत महाराष्ट्र फॉर ॲटलिस्ट 3 years इन द period of past consecutively 10 years and if person has a domicile certificate from some other state of the country other than Maharashtra, then such candidate shall be referred to as quota for candidate from other state. त्याला म्हणतात OS कोटा, अदर स्टेट कोटा. तर दुसऱ्या राज्यामध्ये स्थायी झालेलं आहे. तर या मागच्या 3 वर्षामध्ये त्यांनी बाहेर स्टेटमध्ये त्याचं डोमेसिल झालेलं असेल तर त्यासाठी अदर स्टेटमध्ये त्याला ॲडमिशन कोट्यामध्ये घ्यावं लागतं. तर या पद्धतीनं 3 कोट्यामध्ये एम कोटा, यू कोटा, OS कोटा अशा पद्धतीनं ॲडमिशन होत असते. तर आपण बघूया. तर डिग्री कोर्सेस अँड इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट बघू आपण. हे जे 9 डिग्री कोर्सेस आपण बघितलेले आहेत यासाठी एकच वेळ रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते कोणत्या कोर्स डिग्रीमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी आपण 9च्या 9साठी आपण सगळं कॉमन बघणार आहोत. तर मिनिमम एज लिमिट जी आहे कॅन्डिडेटची 16 वर्ष असायला पाहिजे. लास्ट डेट सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. लास्ट डेट जे आहे ॲडमिशन सबमिशन करायची म्हणजे 16 डिसेंबर आहे. तिथपर्यंत तो 16 वर्षाचा व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही, तो रिजेक्ट होणार. ही अट आहे. दुसरं ॲग्रिगेट मार्क्स. ॲग्रिगेट मार्क नेहमी मी सांगत आलेलो ते आपण बघत आहोत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द क्वालिफाईंग एक्झामिनेशन 12th स्टँडर्ड सायन्स विथ मिनिमम 50% मार्क फॉर जनरल कॅटेगरी मीन्स ओपन अँड मिनिमम 40% मार्क इन ॲग्रिगेट फॉर रिझर्व कॅटेगरी. ॲग्रिगेट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ॲग्रिगेट. असं म्हटलेलं ग्रुप म्हटलेलं नाही, फिजिक्स केमिस्ट्री बायो असं म्हटलेलं नाही, ॲग्रिगेट म्हटलेलं आहे. सगळंच इंग्लिश या विषयाचे मार्क आले तुमचे, क्रॉप सायन्स असतील, नंतर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतील, हे जे ॲग्रिगेट म्हणून पर्सेंटेज जे मिळालेलं आहे ते ग्राह्य धरणार आहे. लक्षात. जे नीटला तुमचं PCB ग्रुप बघितलं असतं इथं ॲग्रिगेट बघितलं जातं. काय बघितलं जातं? ॲग्रिगेट. तर हे माहीत असायला पाहिजे. तर हे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्वालिफाईड आहेत. वय 16 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे. ओपनचं 12वीचं पर्सेंटेज 50% पेक्षा कमी नसायला पाहिजे. कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज 40% पेक्षा कमी नसायला पाहिजे. ॲग्रिगेट. ते कॅटेगरी कोणती? SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS, हँडिकॅप्ड. हे कॅटेगरी विद्यार्थ्यांना कमीत कमी 40% असणं गरजेचं आहे. तर हे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. दुसरं नीट किंवा CET किंवा JEE दिलेलं असायला पाहिजे. दुसरी अट काय असणार आहे? नीट, CET, JEE दिलेलं असायला पाहिजे. आता हे 9 कोर्सेस जे आहेत त्यामधलं पहिलं BSc ॲग्री. हे 4 वर्षाचा कोर्स आहे, 8 सेमेस्टर आहेत. त्याचं क्रेडिट जे आहे 183. आता ते क्रेडिट वगैरे का असतं ते तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर माहीतच होणार. प्रत्येक 10 विषयाचा अभ्यास करावा लागतं. त्यासाठी प्रत्येक सेमेस्टरमध्ये त्या विषयाला क्रेडिट असतं. तर ते एकूण 182 क्रेडिट त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. तर ते क्रेडिट वगैरे मग आता आपलं क्रेडिटची काही गरज नाही. ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कॉलेजला जाणार तेव्हा हे सगळं कळणार आहे. आता समजून सांगून काही फायदा होणार नाही. तर यासाठी
दुसरं BSc हॉर्टिकल्चर, हे 4 वर्षाचं 8 सेमेस्टर, याचं 182 क्रेडिट असतं. आता याचं क्वालिफिकेशन जे आहे PCB और PCMB और PCM, ह्या तिन्हीमध्ये ज्यांनी नीट CET जी दिलेलं असेल तर असे विद्यार्थी ह्या दोन्ही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. त्याचं PCB आहे म्हणजे मॅथ नाही, तर त्याला विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला तो डिफिशियन्सी कोर्स असतं, त्या डिग्रीमध्ये ते इन्क्लूड होत नाही व पास आऊट करावं लागतं. आणि ज्यांचं PCM असेल, बायोलॉजी नाही, तर अशा विद्यार्थ्यांनाही हे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये त्या कॉलेजमध्ये हे डिफिशियन्सी कोर्स म्हणून असतं. काय असतं डिफिशियन्सी, तर PCB असेल तरी चालतं, PCM असेल तरी चालतं आणि PCMB असेल तर काहीच हरकत नाही आहे ना. तर PCMB असेल तर यांना मॅथ आणि बायोलॉजी हे त्या कॉलेजमध्ये डिफिशियन्सी कोर्स राहणार नाही. फक्त PCB असेल तर त्याला मॅथ डिफिशियन्सी कोर्स असणार. ज्याचं PCM असेल ग्रुप 12वीला म्हणजे CET PCMमध्ये दिलेलं असेल तर त्यांना बायोलॉजी डिफिशियन्सी कोर्स म्हणून तिथं इंट्रोडक्टरी असतं भाग, फक्त पासआउट व्हावं लागतं. तर त्याला डिग्रीलाही त्याचं पर्सेंटेजचं काही घेणं देणं नाही. तर PCBवालंही या डिग्री कोर्सला जाऊ शकतं, PCMBवालाही जाऊ शकतं, PCMवालाही जाऊ शकतं. समजलं बाळांनो. तर नंतर BSc फॉरेस्ट्री आणि BSc फिशरीज, हे दोन्ही 4 वर्षाचे आहे, एकूण 8 सेमेस्टर आहे. तर फॉरेस्ट्रीचं 180चं क्रेडिट असतं, नंतर फिशरीज सायन्सचं 186 म्हणजे 186 क्रेडिट असतं. आणि या ॲडमिशनसाठी PCBवालंही चालतं, PCMBवालंही चालतं, लक्षात. तर MHT CET किंवा नीट हे दिलेलं असायला पाहिजे. तर हे तर कंपल्सरीच आहे, CET तरी असायला किंवा नीट तरी असायला पाहिजे. तर B आहे म्हणजे CET किंवा नीट. जिथं PCM असेल तर तिथं G सुद्धा चालणार, लक्षात. तर इथं PCBवालाही आणि PCMBवालाही म्हणजे बायोलॉजी कंपल्सरी आहे. बायोलॉजी कंपल्सरी आहे म्हणजे CET किंवा नीट त्याला बायोलॉजी कंपल्सरी असणार आहे. मॅथची इथं मॅथ नसेल तर याला विद्यापीठांतर्गत डिफिशियन्सी कोर्स म्हणून ते मॅथ काढायचं असतं, डिफिशियन्सी असतं, डिफिशियन्सी कोर्स म्हणून असतं, याचं पर्सेंटेज वगैरे काही नसतं. तर हे विद्यार्थी या दोन्ही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. नंतर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी आणि फूड टेक्नॉलॉजीला जाण्यासाठी PCM हे असणं अनिवार्य आहे. आणि यांनी CET आणि JEE दिलेलं असायला पाहिजे, त्यापैकी 1 किंवा 2. ओके. तर त्या 2पैकी ज्याला जास्त पर्सेंटाईल असेल ते ग्राही धरणार आहे. म्हणजे PCM कंपल्सरी आहे. आणि यांना बायोलॉजी नसतं तर बायोलॉजी विद्यापीठाअंतर्गत डिफिशियन्सी कोर्स म्हणून ते काढणार. बायोलॉजी शॅल हॅव बी कम्प्लिटेड डिफिशियन्सी कोर्स. तर MHT CET किंवा JEE देणारंही ॲडमिशन घेऊ शकतं, CET देणारही ॲडमिशन घेऊ शकतं. कोणतं म्हटलं आपण, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी, याला मॅथ कंपल्सरी आहे, बायोलॉजी नसलं तरी चालतं. तर ते विद्यापीठामध्ये डिफिशियन्सी कोर्स म्हणून तो काढू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, समजत आहे की नाही, व्यवस्थित समजून सांगत आहे. नंतर कोर्स आहे BSc कम्युनिटी सायन्स, अगोदर होम सायन्स म्हणून होतं, आता कम्युनिटी सायन्स. दुसरं BTech बायोटेक्नॉलॉजी, अगोदर BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी होतं, आता त्याचं नामकरण BTech म्हणून झालेलं आहे. हे छान कोर्सेस आहेत. तर यासाठी तर PCM किंवा PCMB किंवा PCB हे क्वालिफाईड असणारे विद्यार्थी चालतात. त्यांनी MHT CET दिलेलं असेल किंवा JEE किंवा नीट दिलेलं असेल, या 3पैकी 1 कोणतेही दिलेलं असेल तरी चालतं. तर PCB और PCM, आणि यांच्यासाठी PCB असेल तर मॅथमॅटिक डिफिशियन्सी कोर्स असतं, आणि PCM असेल तर बायोलॉजी डिफिशियन्सी कोर्स हे विद्यापीठाअंतर्गत त्याला कंप्लीट करावं लागतं. तर या पद्धतीनं ॲडमिशन क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. नंतर लास्ट जे आहे BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट,
तर यासाठी हे सुद्धा 4 वर्षाचं आहे, 8 सेमेस्टर आहे, एकूण क्रेडिट जे लोड आहे 179 क्रेडिट आहे. तर यासाठी क्वालिफिकेशन PCB, PCM और PCMB. तर PCBवालंही चालतं, PCM असेल ती चालतं आणि PCMB असेल तरी चालतं. तर PCB असेल तर या मॅथमॅटिक त्याला DPC कोर्स काढावा लागेल आणि PCM असेल तर बायोलॉजी डिफिशियन्सी कोर्स विद्यापीठामध्ये काढावं लागेल. तर हे 9 कोर्सेस जे आहेत यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे जे असायला पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते आपण इथं बघितलेलं आहे. तर 4 विद्यापीठामध्ये आता महत्त्वाचं जे आहे कॉलेज जे आहे, कॉलेज आपल्याला प्रेफरन्ससाठी देणं आवश्यक आहे. तर रजिस्ट्रेशन करत असताना कॉलेज आपल्याला प्रेफरन्स देणं आवश्यक आहे. त्यासाठी थोडं व्यवस्थित माहिती बघा. इथंच विद्यार्थी गोंधळून जातात की आपल्याला 9 कोर्सेसपैकी कोणतेही एक कोर्स करायचा आहे, मग ते कोणत्या कोर्सला आपलं ॲडमिशन घ्यायचं आहे अगोदर आपण थोडं काय करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे की 9 कोर्सपैकी आपल्याला कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे आणि ते कोर्स कोणत्या कॉलेजमध्ये आहे आणि तेच कॉलेज आपण अगोदर प्रेफरन्स फॉर्ममध्ये द्यायला पाहिजे. तर हे महाविद्यालय संकेताक क्रमांक दिलेलं असतं. प्रॉस्पेक्टसमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज आहे ग्रँटेड कॉलेज आणि नॉन ग्रँटेड कॉलेज याची लिस्ट दिलेली आहे. तर विद्यापीठ न्याय थोडंसं मी सांगणार आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 9 गव्हर्मेंट कॉलेज आहेत, ग्रँटेड कॉलेज आहेत. तर अगोदर ग्रँटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करावं असं माझं मत आहे, कारण की इथं फॅसिलिटी भरपूर असतं. दुसरं महत्त्वाचं, या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जर आपण ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पूर्ण इंडियामध्ये आपल्याला कुठंही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी परमिशन आहे. त्या कॉलेज समोर असं आर दिलेलं आहे. तर हे आपलं ICAR अंतर्गत हे याला मान्यता असतं आणि आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्याला PG करता येतं. आणि इतर नॉन ग्रँटेड जे कॉलेज आहेत तिथून जर आपण ग्रॅज्युएशन केलं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला PG करावं लागेल, PhD करावं लागेल, आपल्याला बाहेर जाता येणार नाही. हे समजून घ्यायला पाहिजे, ही माहीत नसतं. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत 9 गव्हर्मेंट कॉलेज आहेत आणि नॉन ग्रँटेड 63 आहेत. नॉन ग्रँटेड कॉलेज किती आहे? 63 आहेत. त्यामध्ये नॉन ग्रँटेड कॉलेज आणखीन ग्रेड केलेले आहे त्याची A ग्रेडमध्ये, B ग्रेडमध्ये, C ग्रेडमध्ये आणि D ग्रेडमध्ये. कोणत्या ग्रेडमध्ये कॉलेज आहे तेही तुम्ही बघणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार आता A ग्रेड म्हटल्यानंतर तिथं फॅसिलिटी, कारण हे ग्रेड जे काढणारे जे असतात याची समिती असते आणि त्यांनी हे ग्रेड दिलं असतं त्या कॉलेजमध्ये. तर आपण A ग्रेडचं कॉलेज कोणतं आहे, B ग्रेडचं कोणतं आहे, C ग्रेडचं कोणतं आहे, D ग्रेडचं कॉलेज कोणतं आहे हे बघणं आवश्यक आहे. तर प्रॉस्पेक्टसमध्ये हे कॉलेज पूर्ण दिले आणि एवढे कॉलेज मी इथं PPTद्वारे तुम्हाला दाखवू शकत नाही. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दाखवत आहे. BSc ॲग्रिकल्चर हे डिग्री कोर्स कोणकोणत्या कॉलेजमध्ये आहे याची लिस्ट सुरुवातीला दिलेली आहे. तर पहिलं कॉलेज दिलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आहे आणि या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी, त्याचं महाविद्यालयाचा संकेतक क्रमांक 11101 11101 असं कोड आहे. आणि हे कोडच आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना प्रेफरन्स फॉर्म भरताना कॉलेजचं प्रेफरन्स देत असताना हे कोड टाकणं गरजेचं आहे. नाव टाकायची गरज नसते आणि ते कोणत्या कोर्स डिग्रीला तुम्ही घेणार आहात ती तिथं मेन्शन नसतं. आपण जे कॉलेज निवडत आहोत त्या कॉलेजमध्ये कोणतं डिग्री कोर्स आहे हे बघणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 जे कोर्सेस आहेत त्यापैकी टॉपवर चालणारं माझ्या माहितीस तो BSc ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, त्यानंतर BTech आहे
बीटेक बायोटेक आहे, फॉरेस्ट्री आहे, नंतर जे मॅथचे विद्यार्थी ग्रुप असेल त्यांना ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, नंतर बीटेक आहे, नंतर कम्युनिटी सायन्स आहे, नंतर आपण बघितलं बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ते आहे. तर आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट, कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला जायचं आहे हे आपण निश्चित करायला पाहिजे. त्यानुसार प्रेफरन्स फॉर्म भरायला पाहिजे. तर बरेच विद्यार्थी म्हणजे मॅक्झिमम 95% विद्यार्थी तिथं डायरेक्ट जातात आणि कोणते कॉलेज भरून येतात. नंतर ॲडमिशन कुठे लागतं, नंतर आयुष्यभर तुम्ही पश्चाताप करणार. ही माहिती घ्या विद्यार्थी मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून हे मी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलेलं आहे. हे मला 3 दिवस व्हिडिओ बनवण्यामध्ये गेलेले आहेत. तर याचं विद्यार्थ्यांना फायदा व्हावं यासाठी मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हे तुम्ही पहिलं निश्चित करायला पाहिजे की आपल्याला कोणतं या 9 पैकी कोणतं डिग्री कोर्स करायचं आहे आणि त्यानुसार मग कोणकोणते गव्हर्मेंट कॉलेज आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण विद्यापीठाचे जे ठिकाण आहेत ते कॉलेज आपण निवडायला पाहिजे. दुसरं आपलं एम असेल MPSC वगैरे करायचं, तर बरेच विद्यार्थी पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये अशा मोठ्या शहरामध्ये ॲडमिशन घेतात की जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, नंतर विद्यापीठाच्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फार महत्त्वाचं असतं. आणि काहीतरी तिथून सायंटिस्ट होण्यासाठी की ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट होण्यासाठी हे विद्यापीठमध्ये ॲडमिशन जर मिळालं तर आपलं पार पाडलं. तर पहिलं प्रेफरन्स आपण विद्यापीठाच्या ठिकाणावर द्यायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण निश्चित करायला पाहिजे. नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 9 गव्हर्मेंट कॉलेज आहेत. 9 गव्हर्मेंट कॉलेज आहे. 27 नॉन ग्रँटेड कॉलेज आहेत. तर ह्या नॉन ग्रँटेड कॉलेजमध्ये ग्रेड दिलेले आहेत प्रॉस्पेक्टसमध्ये, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, D ग्रेड. तर त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरायला पाहिजे. नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, एकूण 11 गव्हर्मेंट कॉलेज आहेत आणि 43 कॉलेज नॉन ग्रँटेड आहेत. त्यामध्ये ABCD असं ग्रेड आहे त्या कॉलेजला. नंतर डॉक्टर सावंत कोकण कृषी विद्यापीठ, इथे 5 गव्हर्मेंट कॉलेज आहेत, 23 नॉन ग्रँटेड कॉलेज आहेत, त्यांचे ABCD असं ग्रेड आहे. बरेच कॉलेजेससुद्धा हे कसे आहेत की त्याचं हे झालेलं आहे, असे पण आहेत की बंद पडून नंतर सुरुवात केलेली आहेत. तर असे विद्यार्थी असे कॉलेज आपण बघायला पाहिजे आणि आपण ते कसं कॉलेज आहे याची माहिती घ्यायला पाहिजे आणि अशा ठिकाणी आपण चांगल्या ठिकाणी पुनर्मान्यता, असे बरेच कॉलेजने पुनर्मान्यता दिलेली आहे. म्हणजे काहीतरी त्यामध्ये कमतरता होती, त्यांचं हे केलं गेलं असेल, मान्यता काढून घेतली असेल, नंतर पुन्हा त्यांनी पूर्ण केलेलं असेल. कारण ABCD Dमध्ये बसत नसेल तर त्याला रिजेक्ट केलेलं असेल, तर पुन्हा त्याचं पुनर्मान्यता घेतली असेल, नंतर त्यांचं 1, 2, 3 वर्षानंतर त्याचं ग्रेडिंग होणार. तर यावरून आपल्याला कळतं की फॅसिलिटी व्यवस्थित नसेल. तर आपण सतर्क राहायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं कॉलेजची पसंती क्रमांक टाकायला पाहिजे. प्रत्येक कॉलेजचं तिथं नंबर दिलेला आहे, त्याला सांकेतिक क्रमांक म्हणतात, त्याला कॉलेज इंडेक्स नंबर म्हणतात. तर ते 5 अंकी नंबर असतं. तर अगोदर आपण रजिस्ट्रेशन करण्याअगोदर हे सिरियली आपण बसून शांत डोकं ठेवून आपण हे नंबर पहिले रफ पेजवर लिहून नंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जायला पाहिजे. कारण आपण ते कॉलेज प्रेफरन्स दिलं म्हणजेच आपल्याला समजा एखाद्या कॉलेजमध्ये हॉर्टिकल्चर असेल, ते कॉलेज आपण दिलं असेल तर आपल्याला हॉर्टिकल्चर डिग्री मिळणार आहे, नाही ना. म्हणजे तिथं हे सिलेक्ट करायचं नाही की मला BSc ॲग्रीला जायचं आहे, मला हॉर्टिकल्चरला जायचं. ते कशावर म्हणे, तुम्ही जे कॉलेज प्रेफरन्स देत आहो त्यावर ते डिग्री कोर्स तुम्हाला मिळणार आहे. लक्षात. तर हे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी बसायला पाहिजे. तर त्या कॉलेजची आपण माहिती व्यवस्थित काढायला पाहिजे आणि प्रेफरन्स फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त कॉलेज द्यायला पाहिजे. आपलं पर्सेंटाईल किती आहे यानुसार आपण गेस काढू शकतो की मला गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे का नॉन ग्रँटेड मिळणार आहे. तर मागचे जे आपण
ऑनलाईन बघायला पाहिजे, मागे कुठपर्यंत याचं कटअप आलेलं होतं, हे भरपूर PDF वगैरे आहे, ते इथं मी दाखवू शकत नाही कारण फार मोठी लिस्ट असते. तर ते तुम्ही ऑनलाईन बघू शकतात की त्या कॉलेजचं कटअप कुठपर्यंत आले होतं, हे बघूनसुद्धा आपल्याला एक गेस काढता येतं की माझा नंबर कुठं लागू शकतं. तर त्या पद्धतीनं आपण प्रेफरन्स फॉर्म देणं गरजेचं आहे, कॉलेज नंबर पसंती क्रमांक देणं गरजेचं आहे. जास्त करून आपण विद्यापीठाचं ठिकाण, नंतर गव्हर्मेंट कॉलेज, नंतर प्रायव्हेट काही नावाजलेले कॉलेज आहेत तर ते कॉलेज, आणि त्यानंतर जर आपल्याला शेवटी कमी असेल पर्सेंटेज तर आपण, बरेच विद्यार्थी काय आपल्या जवळचं कॉलेज बघतात. तसं करायला नको बाळांनो. आता 12वीपर्यंत आपण घरी खाऊन पिऊन शिक्षण झालं, आता नंतर आपल्याला बाहेर काही शिकायला मिळतं, राहायला मिळतं, आपलं जीवन कसं जगायला पाहिजे, काय काही परेशानी येतात, प्रॉब्लेम येतात, हे सगळं आपल्याला बाहेर गेल्यानंतरच करतात. आणि आईवडिलाचं प्रेम हे बाहेर गेल्यानंतरच आपल्याला कळतं, घरात राहून कळत नाही. यासाठी आपण बाहेर दूर ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. या पद्धतीनं हे कॉलेज प्रेफरन्स फॉर्म भरणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया आपण, या पद्धतीनं हे हॉर्टिकल्चर कॉलेज, BSc हॉर्टीचे कोणते कॉलेज आहे तिथं लिस्ट दिलेली आहे. फॉरेस्ट्रीसाठी कॉलेज कोणते आहेत, कम्युनिटी सायन्ससाठी कोणते आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी कोणती, फूड टेक्नॉलॉजीसाठी कोणते आहेत, तर BTech बायोटेक्नॉलॉजीसाठी कोणते आहेत, हे लिस्ट दिलेली आहे प्रॉस्पेक्टसमध्ये. ते तुम्ही बघायला पाहिजे आणि त्यानुसार भरायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच जास्त घोळ होतं, हे घोळ होऊ देऊ नका, हे घोळ होऊ देऊ नका. व्यवस्थित फॉर्म भरा. नंतर आता या कॉलेजमध्ये, त्या लिस्टमध्ये, प्रॉस्पेक्टसमध्ये पूर्ण कॉलेजची लिस्ट झाल्यानंतर काही माहिती दिलेली आहे, ती माहिती सांगतो मी. एक स्टार्ट जे दिलेलं असतं कॉलेज, ते मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट विथ रिलिजियस मुस्लिम, मायनॉरिटी रिलिजियस मुस्लिम इन लेजेस्टिक उर्दू, MLU मायनॉरिटी लेजेस्टिक उर्दू, यासाठी हे कॉलेज राखीव असतं. 51% ते जागा जी आहे, 51% जागा या मायनॉरिटीमध्ये मोडणारे जे मुस्लिम कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी राखीव असतं, तर ते कॉलेज त्याच्यामध्ये आहे. नंतर 2 स्टार जे कॉलेजला दाखविलं असेल, कॉलेज ऑफ मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट विथ लेजिस्टिक गुजर, ही जी लँग्वेज बोलणारे आहेत यांच्यासाठी एक कॉलेज आहे. नंतर 3 स्टार असणारे जे कॉलेज आहेत, मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट विथ हिंदी, तर हिंदी लँग्वेज यासाठी हे 3 स्टार कॉलेज इथं प्रॉस्पेक्टसमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी आहे. नेक्स्ट, कॉलेज ॲक्रिडेटेड बाय इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च न्यू दिल्ली, ओनली द स्टुडंट फ्रॉम accredited college are eligible to get admission for postgraduate and PhD in other state out of महाराष्ट्र. मी काय म्हटलं होतं की जे R दर्शविलेलं आहे, काय दर्शविलं आहे, R आहे ना, हे R कॉलेजच्या समोर असेल, जेवढे गव्हर्मेंट कॉलेज आहेत त्याच्या समोर हे R लावलेलं आहे. तर हे R असणाऱ्या कॉलेजमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन कोर्स झालेलं आहे त्यांना अदर स्टेटमध्ये PG करायला जाता येतं, PhD करण्यासाठी अदर स्टेटमध्ये चान्स असतं. तर हे बघायला पाहिजे, हे माहीत नसतं. तर या पद्धतीनं हे आपण व्यवस्थित बघून आपण कॉलेज प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तर कॉलेज पसंती क्रमांक टाकायला पाहिजे. इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट, तर कॅन्डिडेटला सूचना आहे, बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट शुड रीड द प्रॉस्पेक्टस अँड द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली. तर फॉर्म भरण्या अगोदर प्रॉस्पेक्टस हे 99 पेज आहेत, तर एवढं तर कोणी वाचू शकत नाही. यासाठी मी जे व्यवस्थित जे चुका होतात त्यावर मी व्यवस्थित प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि जे मायनर हे मॅक्झिमम जे प्रॉब्लेम येतात ते मी तुम्हाला दाखविलेलं आहे की काय काय मेजर प्रॉब्लेम येतात, आणि काही मायनर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स करून वगैरे तुम्ही विचारू शकता आणि आपलं प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. तर डिटेल अबाउट द रिझर्व सीट, आता रिझर्व सीट याबद्दल आपण माहिती बघूया. तर कॅटेगरीनुसार आपलं विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रिझर्वही कोटा दिलेला आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे. तर ते रिझर्वेशनवर आपण थोडं बोलूया. तर पहिलं
SC और नवबौद्ध याच्यासाठी 13% रिझर्व ठेवलेले आहे, 13% रिझर्वेशन आहे. नंतर ST कॅन्डिडेट ज्याला आपण अनुसूचित जमाती असं म्हणतो त्यासाठी 7% आहे. या कॅटेगरीमध्ये मोडणारे विद्यार्थ्यासाठी राखीव जागा असतं. नंतर विमुक्त जाती म्हणजे VGA, तर हे 3% असतं त्यांच्यासाठी. भटक्या जमाती ब NTB, तर त्यांना 2.5% जागा राखीव आहे. भटक्या जमाती NTC 3.5% जागा राखीव आहेत. भटक्या जमाती ज्याला आपण NTD असं म्हणतो त्यासाठी जे वंजार, वंजारी, वंजारा हे 2% येतात. नंतर इतर मागासवर्गीय म्हणजे OBC 19% म्हणजे 19% जागा या OBC कॅटेगरीसाठी राखीव ठेवलेल्या आहे. नंतर आर्थिक दुर्बल घटक ज्याला आपण EWS असं म्हणतो, EWS ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना हे सर्टिफिकेट मिळत आहे. तर त्यांना 10% जागा राखीव आहे. हे गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. नंतर स्वतंत्र सैनिकाचे पाल्य FF, तर मिलिटरीमध्ये असणारे वगैरे जे असतात माजी सैनिक ज्याला म्हणतो आपण, त्यांचे मुलं असतील त्यांना 2% राखीव. मग त्यांचे जे सर्टिफिकेट आहेत हे आपण व्यवस्थित रजिस्ट्रेशन करत असताना स्कॅन करणं आवश्यक आहे. नंतर दिव्यांग, अपंग, कमी दिसणे, कमी ऐकणे, नंतर चालणे व्यंगत किंवा मणक्याचे व्यंगत PS ज्याला म्हणतो आपण, है ना, फिजिकल डिस्प्लेसमेंट, है ना, तर त्यांना 5% जागा राखीव असतं. त्याचं त्या कॅटेगरीचं ते टक्केवारी असतं. आणखीन एवढं % ते मेडिकलनं सर्टिफिकेट द्यायला असायला पाहिजे, तर त्यामध्ये तर मोडतं. तर हे आपले डॉक्युमेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नंतर आजी व माजी सैनिकाची मुले DP त्यांना 2% राखीव आहे. नंतर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तीची मुले ज्याला PAP असं म्हणतात, जे काही धरणग्रस्त असतील, रोडवर जागा त्यांचं विस्थापन झालेलं आहे, गाव पुनर्वसन झालेलं आहे, अशासाठी सर्टिफिकेट भेटलेलं असतं, मिळालेलं असतं. त्यांच्यासाठी 4% जागा राखीव असतं. किती? 4% जागा राखीव आहेत. नंतर शेतकरी व विहित किमान अर्हता असलेली किंवा कृषीविषयक अनुभव असलेले शेतकऱ्याची मुले म्हणजे AG, मी मागे म्हटलं तुम्हाला ज्यांच्याकडे 7/12 आहे तर त्यांनी तहसील कार्यामधून शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र जर काढलेलं असेल तर त्याला 6% राखीवमध्ये येतं. तर ती काढायला पाहिजे, कारण शेवटी आपलं या कॅटेगरीमधून तरी आपलं ॲडमिशन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. नंतर महिलासाठी 30% जागा राखीव आहे. महिलासाठी किती? 30% जागा. इथं ॲग्रिकल्चरमध्ये महिलाला फार स्कोप आहे, कारण की महिला इकडं या क्षेत्रामध्ये उतरत नाही. तर आमच्या वेळेस तर ज्या मुली ग्रॅज्युएशन झालं की डायरेक्ट नोकरी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यांची जागा MPSCमध्ये जागा असायचे, परीक्षा देणं गरजेचं फक्त, लागून गेलेत. तर इथं महिलासाठी भरपूर जागा रिक्त्यामध्ये 30% जागा हे महिलासाठी राखीव असतं. आणि महिलामध्ये कमी कॉम्पिटिशन आहे, कारण दूर महिलाला पाठवित नाहीत आणि ॲग्रिकल्चरमध्ये सहसा पाठवित नाही. नंतर ज्या तारखेला प्रवेश मागितलं असेल त्या तारखेच्या लगत पूर्वीच्या 10 वर्ष मुदतीमध्ये किमान 3 वर्ष ज्या व्यक्ती व ज्यांच्या आईवडिलांनी या राज्यात निवास केलेला नसेल अशा व्यक्ती, त्याला OS असं म्हणतो आपण, OS कोटा म्हटलं तुम्हाला अदर स्टेटमध्ये, है ना. तर लगतच्या 3 वर्षा मुदतीमध्ये किमान 3 वर्ष ज्या व्यक्ती ज्यांच्या आईवडिलांनी या राज्यात निवास केलेला नसेल तर तो OS कोट्यामध्ये जातं, त्यासाठी 2% जागा राखीव आहे. नंतर सामाजिक आरक्षण टक्केवारीनुसार 60% सामाजिक. दुसरं विशेष आरक्षण जे आहे ते टक्केवारी. अनाथ मुले जी आहेत, अनाथ मुले त्यांच्यासाठी 1% जागा राखीव आहे. जे अनाथ मुले असतील तर त्यांनी ते डॉक्युमेंट तयार करून घ्यायला पाहिजे आणि ॲडमिशनचा फायदा घ्यायला पाहिजे, त्या सर्टिफिकेटचा ॲडमिशनसाठी फायदा घ्यायला पाहिजे. नेक्स्ट आपण महत्त्वाचं, फारच महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी आता 11वीमध्ये असतील किंवा 10वीमध्ये असतील आणि जे आता 12वीमध्ये असतील, तर जे
असे ॲग्रिकल्चर रिलेटेड जर आपल्या 11वी-12वीला कोर्सेस असतील तर त्याचा काय फायदा आहे त्याबद्दल आपण बघत आहोत. त्याला गुणाधिभार अतिरिक्त गुण पॉईंट ज्याला आपण वेटेज असं म्हणतो. The following weightage will be given to the candidate for admission to various courses offered by the university. Those who have passed a higher secondary school certificate examination under 10+2 pattern with the following vocational optional subject diploma. तर जर आपल्या 11वी-12वीमध्ये काही कोर्स असतील जसे की आपण इथं बघणार आहोत की BSc ॲग्रीसाठी जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं 11वी-12वीला जर ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग हा विषय असेल ज्याचं सब्जेक्ट कोड B2 आहे तर यासाठी 10 पॉईंट ठेवलेले आहेत. नंतर दुसरं क्रॉप सायन्स B4 ज्याला म्हणतो आपण यासाठी 10 पॉईंट ठेवलेले आहेत. हॉर्टिकल्चर असा विषय असेल B5 त्यासाठी 10% राखीव आहे. क्रॉप प्रोडक्शन ऑब्लिक म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजी ज्याचा सब्जेक्ट कोड 75 आहे असे विषय असेल तर त्यांच्यासाठी 10% जागा 10 पॉईंट ॲड होणार, वेटेज मिळणार. जसं त्यांचं CETचं पर्सेंटाईल 80 आहे तर 10 पॉईंट ॲड होणार, 90 होणार. नंतर 7-12चे 12 म्हणजेच आता वेटेज जे आहे मॅक्झिमम वेटेज हे 20 पॉईंटपर्यंतच देता येतं, 22 देता येत नाही. तर 7-12चे 12 आणि असे विषय असेल याचे 10 म्हणजे 22 होतात तर 22 देता येत नाही तर 20 देता येते. तर 80% असेल तर आणि त्याचं असं विषय असेल आणि 7-12 असेल तर त्याचं 80च्या ऐवजी 100% त्याचा नंबर येणार म्हणजे 20 पॉईंट त्याचे वाढणार आहेत. तर 20 पॉईंट म्हणजे जोग नाही. यासाठी आता 10वीमध्ये असलेले विद्यार्थी असतील तर 11वीमध्ये आपल्याला खरंच ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये जायचं असेल तर त्यांनी खरंच 11वी-12वीला असे विषय घेणं गरजेचं आहे. ॲटोमॅटिक त्यांना 10 पॉईंट हे मिळतात. 7-12चे 10 पॉईंट म्हणजेच एकूण 20 पॉईंट. तसे 22 मिळाला पाहिजे पण 22 देता येत नाही. तर हे वेटेज आहे. नंतर आपण बघणार आहोत पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान ज्याचं सब्जेक्ट कोड 76 आहे यासाठी 10 पॉईंट आहे. नंतर ग्रामीण कृषी विज्ञान संस्था अमरावती वर्धा येथील पदविका जी आहे 11-12वीला त्यांचं डिप्लोमा म्हणून असतं, त्याबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायो असतं आणि त्याबरोबर ॲग्रिकल्चरचं विषय असतात. त्यांच्यासाठी हे 10 पॉईंट राखीव असतात. कृषी शाळा पदविका 12वी परीक्षा पास झालेले ज्याला D2 असं म्हणतात हे असेल त्यांच्यासाठी BSc ॲग्रीसाठी 10 पॉईंट आहे. नंतर BSc हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्री यासाठी क्रॉप सायन्स हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला आपण क्रॉप प्रोडक्शन असं म्हणतो. नंतर ग्रामीण कृषी विज्ञान संस्था अमरावती वर्धा येथील विदर्भामध्ये हे डिप्लोमे कोर्स आहे ग्रामीण कृषी विज्ञान म्हणून त्यांच्यासाठी 10 पॉईंट. नंतर कृषी शाळा पदविका घेतलेलं असेल 12वी परीक्षा पास झालेले D2 म्हणून त्यांच्यासाठी 10 पॉईंट राखीव असणार. नेक्स्ट BFSC ह्या कोर्सला जायचं असेल आणि त्याला 11वी-12वीला मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान हे बायफोकल कोर्स B9 आणि गोड्या पाण्यातील मत्स्यबीज संवर्धन C1 असं जर कोर्स असेल 11वी-12वीला तर त्यांनाही 10 पॉईंट ॲड होणार आहेत. नंतर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी जायचं असेल आणि त्याला 11वी-12वीला हे विद्युत परिरक्षण आणि यांत्रिकी परिरक्षण तर विद्युत परीक्षण हे A1 म्हणून आहे, यांत्रिकी परीक्षण A2 म्हणून आहे म्हणजे एक कोड आहेत त्यांचे सब्जेक्ट कोड. सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी A4, कृषी यांत्रिकी B3, इलेक्ट्रॉनिक C2 असं जर 11वी-12वीला विषय असतील तर त्यांसाठी सुद्धा 10 पॉईंट राखीव असणं वेटेज दिलं जाईल. नंतर BTech फूड टेक्नॉलॉजी यासाठी त्यांचं 11वी-12वीला बेकरी व मिठाई असं असेल त्याचं B7 सब्जेक्ट. अन्न साठवण्याची प्रक्रिया B8 असेल आणि मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान B9 असेल तर यांना BTech फूड टेक्नॉलॉजीसाठी 10 पॉईंट वेटेज मिळणार आहे. नंतर BSc
सामुदायिक विज्ञान ज्याला आपण होम सायन्स म्हणतो, त्यांचं 11वी-12वीला जर पाककला B6 असेल, बेकरी व मिठाई B7 असेल, अन्न साठवण्याची प्रक्रिया B8 असेल आणि क्रच अँड प्री स्कूल मॅनेजमेंट Q123 असं असेल तर त्यांना 10 पॉईंट मिळणार. नंतर बीटेक बायोटेक्नॉलॉजी ह्या डिग्री कोर्सला जाण्यासाठी जर 11वी-12वीला पीक उत्पादन म्हणजेच क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन ज्याला आपण क्रॉप प्रोडक्शन म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो, ज्याचं सब्जेक्ट कोड 75 आहे. नंतर पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान ज्याचं सब्जेक्ट कोड ॲनिमल सायन्स आणि 76 आहे. पशुविज्ञान आणि दुग्ध व्यवसाय ज्याला B2 असं म्हणतो. नंतर शेती यंत्रे और अवजारे B3, पीकशास्त्र B4, उद्यानविद्या B5 असं जर विषय असेल 11वी-12वीला त्यांच्यासाठी सुद्धा 10 पॉईंट ठेवलेले आहेत. नंतर BSc कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे BSc ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या कोर्ससाठी ॲडमिशनसाठी जे वेटेज दिलेलं आहे 11वी-12वीला जर त्यांचं पुस्तक पालन व लेखाक्रम असेल ज्याचं सब्जेक्ट कोड 50 आहे आणि पीक उत्पादन म्हणजे क्रॉप प्रोडक्शन त्यालाच ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो, 75 कोड आहे. नंतर पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान 76 आहे. नंतर पीकशास्त्र क्रॉप सायन्स यांच्यासाठी हे 10 पॉईंट राखीव आहे. म्हणजे 9 जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आपण त्या कॅटेगरीचे विषय आपण इथं मी सांगितलेले आहेत. तर त्यांचं 11वी-12वीमध्ये असेल तर रजिस्ट्रेशन करत असताना ते सब्जेक्ट कोड टाकणं आवश्यक आहे. तर तुम्हाला ते सब्जेक्टचं वेटेज मिळणार 10 पॉईंट. नंतर दुसरं जे आहे शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील उमेदवार ज्यांची स्वतःची अथवा त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबाच्या वडिलाकडून नावे शेतजमीन असल्याबाबत अधिकार अभिलेख 7/12चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजूर किंवा शेतकरी असल्याबाबतचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे प्रमाणपत्र मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्ताचा मासेमार दाखला. तर हे जे 3 सांगितले आपण इथं, एक तर 7/12 असलेलं, नंतर शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र किंवा शेतमजूर असलेलं आणि ते मत्स्य व्यवसाय कुटुंबातील वगैरे असं सर्टिफिकेट असेल त्यांना 12 पॉईंट मिळणार आहेत. आणि हे 12 पॉईंट आणि ते 10 पॉईंट असे 22 पॉईंट होतात, परंतु 20 पॉईंटच्या वर त्यांना देता येत नाही. या व्यतिरिक्त आणखीन जे वेटेज आहेत राष्ट्रीय छात्र सेवा ज्याला आपण NCC NSS असं जे म्हणतो B आणि C, NCC B सर्टिफिकेट किंवा C सर्टिफिकेट असं असेल त्यासाठी 2 पॉईंट आहेत राखीव ठेवलेले आहे. नंतर जिल्हा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र धारक जर 11वी-12वीमध्ये जर यांनी जिल्हास्तर राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला असेल तर 2 पॉईंट मिळणार आहेत. नंतर महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाच्या स्थापनेवरील किंवा कृषी परिषद पुणे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलेले आजी व माजी कर्मचारी यांचे पाल्य. तर ज्यांचे वडील आई वडील कृषी विद्यापीठामध्ये काम केलेले असतील तर त्यासाठी 3 पॉईंट राखीव ठेवले त्यांच्या मुलासाठी. नंतर वादविवाद निबंध स्पर्धा वक्तृत्व आणि या राज्यस्तरीय स्पर्धामध्ये भाग घेतला असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना 2 पॉईंट आहेत. तर हे सगळं वेटेज आपण सांगितलेलं आहे. तर एक महत्त्वाचं आहे की 20 गुणापेक्षा अधिकचं वेटेज दिलं जात नाही. तुमच्याकडे किती सर्टिफिकेट असतील तर 20 वेटेजच्या वर ग्राह्य धरले जात नाही, एवढं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपले 20 पॉईंट तरी मिळाला पाहिजे. तर पर्सेंटाईल आपलं 70 असेल तर 90वर जाणार, 60 पर्सेंटाईल असेल CETमध्ये किंवा नीटमध्ये किंवा JEEमध्ये तरी आपले त्याच्यामध्ये ॲड होणार आणि आपलं मेरिट लिस्ट हाय जाणार आणि आपल्याला
सहज गव्हर्मेंट कॉलेज विद्यापीठाचं ठिकाण मिळणार आणि आपलं जे नॉन ग्रँटेडमध्ये फी लागणार होती ती आपली वाचणार आणि आपल्याला राहण्यासाठी वसतिगृह मिळतं, हॉस्टेल मिळतं आणि फारच मजा येते बाळांनो. तर या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित फॉर्म फिलअप करा जेणेकरून चुका होणार नाही आणि व्यवस्थित आपले डॉक्युमेंट व्यवस्थित फिलअप करा, स्कॅन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे त्या माहितीचं काटेकोरपणे तुम्ही पालन करा आणि घाबरायचं अजिबात नाही. तर बरेच विद्यार्थी हे प्रॉस्पेक्टस तर बघत नाही आणि गोंधळून जातात. गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही, काहीच घाबरायचं नाही. तर हे मी जे माहिती भेटले एकदा नाही 2 वेळ 3 वेळेस व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीनं फॉर्म भरा. तर काहीच नाही, एक व्यवस्थित समरी आणखीन सांगतो तुम्हाला. एकतर पूर्ण डॉक्युमेंट ओके असायला पाहिजे आणि आपलं पहिलं कोणत्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्या कॉलेजची लिस्ट काढायला पाहिजे. ग्रँटेड कोणते, नॉन ग्रँटेडमध्ये ABCD कोणते आहेत ते घरी बसून आपण त्याचं सांकेतिक क्रमांक जे कोड आहे कॉलेजचं ते कोड नोट करायला, त्या पद्धतीने सिरियली लावायला पाहिजे. जिथं आपल्याला ॲडमिशन पाहिजे ते अगोदर कॉलेजचे कोड मेन्शन करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त कोड मेन्शन करा की जेणेकरून. आणि हे झालं फिलअप करण्याचं. नंतर हे सगळं फिलअप झालं, मेरिट लिस्ट आल्यानंतर तिथंही तेव्हा गोंधळायचं नाही. पहिलं कोट्याचं ॲडमिशन होतं. कोणते विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठामध्ये जाऊ शकतात या कोट्यामधून. 30% कोटा ऑल महाराष्ट्रासाठी कोणते विद्यार्थी कुठेही कॉम्पिटिशन करू शकतात. दुसरी कोटामधून जे राऊंड येणार पहिलं, तर घाबरायचं नाही. पहिल्या राऊंडमध्ये लागलं नाही तर असं घाबरायचं नाही. आणि सहसा आपल्या पसंतीचं कॉलेज मिळालं नाही, पहिल्या राऊंडमध्ये दुसरंच कोणतं कॉलेज मिळालं आणि आपल्याला तो पसंत नाही, तर त्यासाठी ते सांगायचे तुम्हाला की असं जर झालं पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं परंतु ते नको आहे, त्यासाठी शासनाने त्यासाठी तुम्हाला चान्स दिलेला आहे की ते जर तुम्हाला कॉलेज नको आहे तर आपल्याला त्यासाठी पर्याय निवडलेला आहे. ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो की त्यामध्ये आपल्याला फ्रीज आणि फ्लोट हे 2 शब्द आहे प्रॉस्पेक्टसमध्ये बघा पेज नंबर 55मध्ये. तर फ्रीज म्हणजे उमेदवार त्यांना देऊ केलेली जागा स्वीकारतील आणि त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेरीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणार नाही अशा उमेदवाराचं नंतरच्या प्रवेश फेऱ्यामध्ये विचार केला जाणार नाही. तर तुम्ही तुमच्या फर्स्ट राऊंडमध्ये तुमच्या पसंतीचं कॉलेज मिळालं तर तुम्ही डायरेक्ट त्या कॉलेजच्या शासकीय केंद्र दिलेलं आहे त्या केंद्रामध्ये जायचं. आपलं जिथं समजा नॉन ग्रँटमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि आपल्याला तिथं ॲडमिशन घ्यायचं आपली इच्छा आहे तर आपण ते केंद्र दिलेलं असतं. त्या केंद्रावर जायचं, पूर्ण डॉक्युमेंट घेऊन त्यांनी व्हेरिफिकेशन करणार आणि फ्रीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. म्हणजे पुढच्या राऊंडचा तुमचा विचार केला जात नाही. जर आपल्याला तो कॉलेज पसंत नाही आहे, आपल्या सेकंड राऊंडचा आपल्याला विचार करायचा आहे की सेकंड राऊंड माझं पुढचं जे मी जे पहिले दिलेलं जे पसंती क्रमांक आहे त्या कॉलेजची आपल्याला वेट करायचं आहे, तर सेकंड राऊंडमध्ये आपलं विचार व्हावं. या विचार करण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? फ्लोट करायचं गरज आहे. काय करायचं आहे? फ्लोट करायचं. उमेदवार त्यांना देऊ करण्यात आलेली जागा स्वीकारतील आणि वरच्या पसंती क्रमांकाच्या इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश देऊ करण्यात आला तर तो स्वीकारतील असा निर्देश करतील. अन्यथा त्यांनी सध्या स्वीकारलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश स्वीकारतील. अशा उमेदवारांना दुसऱ्या प्रवेश वाटप फेरीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाईल. फ्लोट हा विकल्प तिसऱ्या फेरीमध्ये वाटप करावयाच्या जागासाठी उपलब्ध असणार नाही. तर पहिली जी फेरी आहे, पहिलं राऊंड जे आहे तुमचं, तिथं तुमचं एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे परंतु त्याच्या अगोदर जे आपण पसंती क्रमांक दिले ते कॉलेजची वाट बघायची आपल्याला हे तर थोडं पसंत आहे म्हणजेच, परंतु आपल्याला आणखीन जे पहिले पसंती क्रमांक दिलेले आहे त्याच्यामध्ये आपली आवड आहे तर आपण फर्स्ट राऊंडमध्ये फ्लोट करायचं आहे की फ्लोट केल्यामुळं काय होणार आहे, हे कॉलेज तर तुम्हाला पसंत आहे परंतु याच्यापेक्षा आणखीन आपण
पहिली पसंती क्रमांक जे दिलेलं आहे ते आपल्याला जास्त पसंत आहे, तिथं जर आपलं सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन लागेल तर आपण ते ॲडमिशन घेणार. यासाठी फ्लोट करणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांना कळत नाही आणि कुठेही जाऊन ॲडमिशन घेऊन बसतात. तर असं गोंधळ करायचं नाही. चांगलं पर्सेंटाईल असेल, तुमचं मेरिट लिस्ट चांगलं असेल तर तुम्ही सेकंड राऊंडचा विचार करू शकता, म्हणजे फ्लोट करायचं. जे मिळालं ते तर पसंत आहे, परंतु माझ्या याच्या पहिले जे पसंती क्रमांक दिलेलं कॉलेज आहे ते मिळालं तर मी तेही त्यामध्ये ॲडमिशन घेणार. त्याला म्हणतात फ्लोट. तर तिसऱ्या राऊंडमध्ये याचा विचार केला जाणार नाही. म्हणजेच केवळ पहिल्या वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप केलेले आहे, परंतु पहिला विकल्प प्राप्त न झालेल्या उमेदवारासाठीच फ्लोट पर्याय उपलब्ध असेल. लक्षात. तर हे ॲडमिशनच्या वेळेस हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, फेरीज आणि फ्लोट. आणि आपलं जे केंद्र आहे, आपण जे पसंती क्रमांक कॉलेज दिलेले आहे त्या कॉलेजमध्ये जे आपलं ॲडमिशन झालेलं असेल तर त्या कॉलेजचे या प्रॉस्पेक्टसमध्ये 84 to 91 पर्यंत हे कॉलेजचे नाव आहेत की जे आपल्याला केंद्र आहे. तर जसं की उदाहरणार्थ कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे हे केंद्र आहे, प्रवेश प्रक्रिया केंद्र आहे. या अंतर्गत असणारे एकूण 17 कॉलेज आहेत. किती आहेत? 17 कॉलेज आहेत, 18 आहेत. 18 कॉलेजमध्ये लागणारे विद्यार्थी कुठे येणार? या कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे इथं येणार आणि आपलं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस करून घेणार. नंतर मग आपलं जिथं नंबर लागले त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. तर असं प्रत्येक कॉलेजचं इथं कॉलेजची लिस्ट दिलेली आहे. नंतर दुसरं कृषी महाविद्यालय जुना पुणे बंगलोर रस्ता राजाराम महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाजवळ विद्यानगर कोल्हापूरचं एक कॉलेज आहे. तिथं 19 ते 34 कॉलेजची नावं आहेत. नंतर कृषी महाविद्यालय परोळा रस्ता धुळे तिथं 35 to 45 कॉलेज दिलेले आहेत. हे कॉलेजचे तिथं जायचे, त्या केंद्रामध्ये जायचं आहे. नंतर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राऊरी 46 to 72 पर्यंत हे जे कॉलेजचे आहेत नावं त्या कॉलेजचे विद्यार्थी तिथं जायचं आहे. कृषी महाविद्यालय अकोला यांनी 73 to 85 कॉलेजची जी लिस्ट आहे त्यांनी तिथं जायचे आहेत. नंतर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अकोला त्यांनी 86 to 88 या कॉलेजमध्ये जे नंबर लागले त्यांनी या केंद्रावर जायचं आहे. नंतर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांनी 89 to 100 हे जे कॉलेजची लिस्ट आहे त्या कॉलेजचे या कॉलेजमध्ये असणारे जे विद्यार्थ्याचं नंबर लागले त्यांनी या केंद्रावर जायचं, आपलं पूर्ण प्रोसेस करून घ्यायचं, ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे. असं प्रत्येक विद्यापीठामध्ये हे गव्हर्मेंट कॉलेज जे आहेत ते गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे प्रवेश प्रक्रिया केंद्र ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ एक सांगतो की लातूर, सपोज लातूर कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूर. आता या अंतर्गत मोडणारे जे कॉलेज आहेत तर ते कॉलेजचे विद्यार्थी समजा नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल इथं जर त्याचं लागलेलं नंबर तर त्यांनी त्या कॉलेजवर जायचं नाही, डॉक्युमेंट घेऊन कुठं जायचं? कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूर येथे जायचं आहे. पूर्ण डॉक्युमेंट तिथं व्हेरिफिकेशन होणार. आणि नंतरचं जे ॲडमिशनचं राऊंड असतं ज्याला स्पॉट ॲडमिशन म्हणतात, तर सगळे राऊंड संपल्यानंतर शेवटी जे जागा राहिलेले असतात हे महत्त्वाचं असतं. तर हे जे केंद्र आहेत ह्या केंद्रावर जाऊन आपण त्या केंद्राचे जे कॉलेज आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपण ते वेळापत्रक दिलेले आहे, प्रोग्राम दिलेले आहे, त्यानुसार त्या तारखेला त्या पर्सेंटेजचे विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं शेवटचं स्पॉट ॲडमिशन हे होत असतं. तिथेही बरेच विद्यार्थ्याचं ॲडमिशन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित असं रजिस्ट्रेशन करा. पहिलं काम रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करणं, नंतर राऊंड लागल्यानंतर ते लक्षात ठेवणं. मी दोन्ही व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, समजत नसेल तर मला कमेंट्स करा आणि व्यवस्थित जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे चॅनल हे व्हिडिओ शेअर करा
आणि सबस्क्राईब करा की नेहमी आपण एज्युकेशनल जे काही नवीन नवीन घडामोडी एज्युकेशनलमध्ये होणार आहेत ते आपण या व्हिडिओ चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. तर इतर तर आपण फालतू व्हिडिओ आपण भरपूर शेअर करतो, तर हे शेअर करून बघा की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल. तर हे किचकट प्रोसिजर आहे, बरेच कळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि रजिस्ट्रेशनला जा आणि रजिस्ट्रेशन करा. व्यवस्थित कॉलेज प्रेफरन्स फॉर्म भरा, म्हणजेच कॉलेज पसंती व्यवस्थित द्या, त्यानुसार तुमचं ॲडमिशन मिळणार आणि तुमचं व्यवस्थित पूर्ण जीवनाचं कल्याण होणार. किंवा जर आपलं व्यवस्थित आपण पसंती क्रमांक दिला नसेल तर कोणतेही कॉलेज मिळणार आणि आपण 4 वर्ष निराश राहणार. तर असं निराश होऊ नका. तर व्यवस्थित तुम्ही ते पसंती क्रमांक द्या, व्यवस्थित विचार करून आणि ॲडमिशन प्रोसेस करा. तर बेस्ट ऑफ लक. थँक्स. जय जवान जय किसान.